आपल्यापैकी बहुतेक जण आर्थिक यश मिळवू इच्छितात, पण ती इच्छा आणि प्रत्यक्षात ते यश मिळवणं यात एक खूप मोठी दरी असते. असं का होतं? म्हणजे आपल्या प्रयत्नांमध्ये नक्की काय कमी पडतं? लेखक टी हार्वेकर यांच्या मते याचं उत्तर आपल्या गुंतवणूक योजनेत किंवा व्यवसायाच्या पद्धतीत नाहीये. नाही, अजिबात नाही. ते उत्तर आपल्या आत, आपल्या मनात दडलेलं आहे. आज आपण एका गुप्तहेर मोहिमेवर निघालो आहोत. आपलं ध्येय आहे त्या अदृश्य शक्तीला शोधून काढणं, जी आपल्या आर्थिक आयुष्याला नियंत्रित करते. आणि लेखक तिला मनी ब्लूप्रिंट म्हणतात. मनी ब्लूप्रिंट. आणि ही मनी ब्लूप्रिंट म्हणजे काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही काही नवीन गेट रिच क्विक स्कीम नाहीये. हा संपत्तीचा आतला खेळ आहे. आतला खेळ. हो. लेखकाने एका सुताराचं खूप समर्पक उदाहरण दिलंय. समजा एका सुताराकडे जगातली सर्वोत्तम साधनं आहेत, पण जर तो स्वतः एक कुशल सुतार नसेल तर त्या साधनांचा काहीच उपयोग नाही. बरोबर. त्याचप्रमाणे आपल्याकडे सर्वोत्तम आर्थिक ज्ञान असू शकतं, पण जर आपली मानसिक रचना, आपली मनी ब्लूप्रिंट चुकीची असेल तर ते सगळं ज्ञान वाया जाईल. आपली मानसिकता हेच आपलं सर्वात मोठं साधन आहे. म्हणजे आपण जे परिणाम बघतो ते फक्त हिमनगाचं टोक आहेत. खरी कारणं तर आपल्या मानसिकतेत, आपल्या प्रोग्रॅमिंगमध्ये दडलेली आहेत. किती अविश्वसनीय आहे हे. अगदी. आणि हे प्रोग्रॅमिंग कसं काम करतं यासाठी लेखकाने एक सोपं पण एकदम प्रभावी सूत्र दिलंय. PTFA=R. PTFA=R. म्हणजे आपलं प्रोग्रॅमिंग आपले विचार ठरवतं. विचारांमुळे आपल्या भावना निर्माण होतात. अच्छा. भावनांमुळे आपण कृती करतो आणि त्या कृतीतून आपल्याला परिणाम मिळतात. गंमत म्हणजे आपलं हे प्रोग्रॅमिंग बहुतांशी आपल्या लहानपणी आपल्या नकळत झालेलं असतं. नकळत. हो. आणि आज आपण याच प्रोग्रॅमिंगच्या 3 मुख्य पद्धतींचा छडा लावणार आहोत. आपण लहानपणी पैशांबद्दल काय ऐकलं, काय पाहिलं आणि काय अनुभवलं. चला तर मग या तपासाचा पहिला टप्पा सुरू करूया. मौखिक प्रोग्रॅमिंग. म्हणजे लहानपणी आपण पैशांबद्दल, श्रीमंतीबद्दल आणि श्रीमंत लोकांबद्दल काय ऐकलं? मला वाटतं अनेक घरांमध्ये काही ठरलेली वाक्य असतात. हो, अगदी. जसे की पैसा सर्व पापांचं मूळ आहे किंवा श्रीमंत लोक खूप लोभी असतात आणि सगळ्यात प्रसिद्ध, पैसा काही झाडावर लागत नाही. बरोबर. ही वाक्ये इतक्या वेळा ऐकलेली असतात की ती आपल्या मनाचा भाग बनून जातात. हो. आणि त्यांचा आपल्या अवचेतन मनावर इतका खोलवर परिणाम होतो की आपल्याला त्याची कल्पनाही नसते. यासाठी पुस्तकात एक जबरदस्त उदाहरण आहे. स्टीफन नावाच्या माणसाचं. स्टीफन वर्षाला $8 लाख पेक्षा जास्त कमवत होता आणि हे सलग 9 वर्ष चालू होतं. $8 लाख? हो. पण तरीही तो नेहमीच कंगाल असायचा. त्याचं निव्वळ उत्पन्न 0 होतं. तो सतत तणावात असायचा. $8 लाख कमवणारा माणूस कंगाल कसा असू शकतो? हे तर अविश्वसनीय वाटतंय. त्या मनाने श्रीमंतीला लोभाशी म्हणजे एका वाईट गोष्टीशी जोडलं होतं. त्याच्यासाठी श्रीमंत होणं म्हणजे लोभी बनणं आणि पर्यायाने आईचं प्रेम गमावणं. बापरे. परिणामी त्याचा अवचेतन मन त्याला श्रीमंत होण्यापासून काहीही करायचं. तो प्रचंड पैसे खर्च करायचा, चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करायचा, काहीही करून तो पैसा घालवायचा. म्हणजे श्रीमंत होणं आणि आईचं प्रेम मिळवणं यापैकी एकाची निवड करायची वेळ आली तर त्याचं मन नकळतपणे आईच्या प्रेमाचीच निवड करत होतं. अगदी बरोबर. इथेच लेखकाचं एक महत्वाचं तत्व समोर येतं. जेव्हा अवचेतन मनाला भावना आणि तर्क यांच्यात निवड करावी लागते, तेव्हा भावना जवळजवळ नेहमीच जिंकतात. भावना जिंकतात. हो. स्टीफनच्या बाबतीत श्रीमंत होणं हा तार्किक पर्याय होता, पण आईच्या नाराजीची भीती ही एक खोलवर रुजलेली भावना होती आणि तीच जिंकली. जेव्हा त्याला सेमिनारमध्ये हे सत्य समजलं आणि त्याने आपली ही चुकीची धारणा बदलली, तेव्हा फक्त 2 वर्षात तो कंगाल परिस्थितीतून करोडपती बनला. लेखकाने स्वतःचा अनुभवही सांगितला आहे, जो खूप बोलका आहे. त्याचे वडील शेअर बाजाराला नेहमी घाणेरडे स्टॉक्स म्हणायचे. ते रोज संध्याकाळी शेअर बाजाराचं पान बघायचे आणि टेबलावर मूठ आपटून चिडायचे, हे घाणेरडे स्टॉक्स. याचा परिणाम असा झाला की लेखकाला शेअर बाजारात कधीच पैसे कमवता आले नाहीत. अरे रे. तो नकळतपणे चुकीचे स्टॉक निवडायचा, चुकीच्या वेळी खरेदी करायचा आणि किंमत वाढण्याआधीच विकून टाकायचा. का? कारण त्याच्या मनात वडिलांचं वाक्य कोरलं गेलं होतं. त्याची मानसिक रचनाच अपयशी होण्यासाठी तयार झाली होती. त्याला नकळतपणे आपल्या वडिलांचा विश्वास खरा ठरवायचा होता. म्हणजे वडिलांचा विश्वास खरा ठरावा
म्हणून त्यांचं मन नकळतपणे त्यांना अयशस्वी करत होतं. ही तर एक प्रकारची मानसिक स्वयंविघात झाली. हो, सेल्फ सॅबोटाज. यातून बाहेर कसं पडायचं मग? यासाठी लेखक 4 पायऱ्या सांगतात. पहिली आहे जागरूकता, अवेअरनेस, म्हणजे हे मान्य करणे की पैशांबद्दलचे नकारात्मक विचार आपल्या मनात आहेत. ठीक आहे. दुसरी आहे समज, अंडरस्टँडिंग. हे विचार कुठून आले, कोणी आपल्या मनात पेरले हे समजून घेणे. तिसरी आहे विभक्तीकरण, डिसोसिएशन, म्हणजे हे ओळखणे की हे विचार म्हणजे आपण नाही, ते फक्त आपण शिकलेल्या गोष्टी आहेत. हां. आणि चौथी सर्वात महत्वाची पायरी आहे पुनर्शिक्षण, रिकंडिशनिंग, म्हणजेच नवीन सकारात्मक विचारांची जाणीवपूर्वक निवड करणे. आणि या चौथ्या पायरीसाठी लेखक एक घोषणा, एक डिक्लेरेशन करायला सांगतात. ती अशी आहे की हृदयावर हात ठेवून म्हणायचं, मी पैशांबद्दल जे ऐकले ते पूर्णपणे खरं असणं आवश्यक नाही. मी माझ्या आनंदाला आणि यशाला पाठिंबा देणारे नवीन विचार निवडतो. आणि त्यानंतर आपल्या डोक्याला स्पर्श करून म्हणायचं, माझ्याकडे करोडपती मन आहे. हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण हा आपल्या मनाला पुन्हा प्रोग्राम करण्याचा एक शक्तिशाली मार्ग आहे. हो, कारण आपण जे वारंवार म्हणतो ते आपलं मन खरं मानू लागतं. तर हे झालं आपण काय ऐकतो त्याबद्दल. हे ऐकण्याबद्दल झालं. पण लहान मुलं फक्त ऐकत नाहीत, ते बघतात सुद्धा. मला वाटतं पालक काय बोलतात यापेक्षा ते काय करतात याचा जास्त परिणाम होत असेल, नाही का? अगदी बरोबर. आणि हाच आपल्या प्रोग्रामिंगचा दुसरा आणि तितकाच शक्तिशाली प्रकार आहे, अनुकरण, मॉडेलिंग. अनुकरण. हो, लहानपणी आपण आपल्या पालकांना पैशांचं व्यवस्थापन कसे करताना पाहिले. ते खर्चिक होते की बचत करणारे, ते गुंतवणूकदार होते की नव्हते, ते धोका पत्करायला तयार होते की खूपच सुरक्षित खेळायचे. आपण कळत नकळत त्यांचेच अनुकरण करत असतो. पुस्तकातली ती हॅमची गोष्ट आठवली. एक स्त्री हॅम बनवताना त्याचे दोन्ही कोपरे कापून टाकायची. हो, ती खूप मजेदार आहे. जेव्हा तिच्या पतीने विचारलं की ती असं का करते, तेव्हा ती म्हणाली, माझी आई अशीच करायची. योगायोगाने तिची आई त्या दिवशी जेवायला येणार होती. त्यांनी तिला विचारल्यावर तिनेही तेच उत्तर दिलं, माझी आई अशीच करायची. शेवटी त्यांनी आजीला फोन लावला आणि विचारलं. आजीचं उत्तर ऐकून दोघांनाही हसू आवरलं नाही. आजी म्हणाली, कारण माझं पॅन लहान होतं. बरोबर. किती अचूक उदाहरण आहे हे. आपणही अनेकदा अशा लहान पॅनच्या सवयी घेऊन जगत असतो, ज्यामागे काहीही तार्किक कारण नसतं. पैशांच्या बाबतीत आपण एकतर आपल्या पालकांसारखेच वागतो किंवा त्यांच्या अगदी विरुद्ध. पण विरुद्ध वागणं म्हणजे बंडखोरी करणं तर चांगलं असू शकतं ना? म्हणजे जर पालकांच्या पैशांच्या बाबतीत वाईट सवयी असतील तर त्यांच्या विरुद्ध वागून आपण त्या सवयींपासून दूर जाऊ शकतो. तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण इथे प्रेरणा, मोटिवेशन काय आहे हे महत्वाचं आहे. अच्छा. जर ती बंडखोरी, राग, भीती किंवा स्वतःला सिद्ध करण्याच्या गरजेतून आली असेल तर ती धोकादायक ठरू शकते. लेखक स्वतःच्या वडिलांचं उदाहरण देतो. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक होते आणि त्यांची कमाई नेहमी वरखाली व्हायची. कधी ते कर्जात बुडालेले असायचे तर कधी त्यांच्याकडे खूप पैसा असायचा. लेखकाने नकळतपणे स्वतःच्या व्यवसायातही कमाईचा हाच वरखाली होणारा नमुना जवळजवळ 10 वर्ष चालू ठेवला. अरे वा. त्याला खूप उशिरा लक्षात आलं की तो नकळतपणे वडिलांच्याच आर्थिक पॅटर्नचे अनुकरण करत होता. आणि जे बंडखोरी करतात त्यांचं काय? त्यांच्या बाबतीतही एक मोठा धोका आहे. जर संपत्ती मिळवण्यामागील प्रेरणा राग किंवा भीती असेल तर ती संपत्ती कधी आनंद देणार नाही. कारण भीती किंवा अपुरेपणाची भावना पैशाने दूर होत नाही. तो एक आंतरिक घाव असतो. खरंय. अशा लोकांच्या मनात पैसा आणि राग एकमेकांशी जोडले जातात. मग एक वेळ अशी येते की त्यांना त्या रागाचा आणि तणावाचा कंटाळा येतो. तेव्हा त्यांचं मन त्यांना सांगतं, जर राग घालवायचा असेल तर पैसा घालवावा लागेल. आणि मग ते नकळतपणे आपला पैसा गमावून बसतात. बरोबर. त्यांनी फळ तोडलं पण मूळ तसंच ठेवलं. खरा मुद्दा पैसा नव्हताच, तर त्यांच्या आणि त्यांच्या पालकांमधील राग होता. याच संदर्भात लेखकाने एक खूप महत्वाचा सल्ला दिला आहे. अनेक जण वाईट दिवसांसाठी म्हणजे फॉर अ रेनी डे बचत करतात. पण मला सांगा, हे तर शहाणपणाचं लक्षण मानलं जाते. यात चुकीचे काय? आपण तर भविष्यातील अडचणींसाठी तयार राहायला हवं, नाही का? प्रश्न तयारीचा नाही तर इंटेन्शनच्या नियमानुसार, म्हणजे लॉ ऑफ इंटेन्शन, आपल्या हेतूचा आहे. जर आपण वाईट दिवसांसाठी बचत करत असाल तर आपल्या आयुष्यात काय येईल? वाईट दिवसच येतील. बरोबर. कारण आपलं सगळं लक्ष, आपली सगळी ऊर्जा त्यावरच केंद्रित आहे. त्याऐवजी लेखक सुचवतात की आपण आनंदी दिवसांसाठी किंवा आर्थिक स्वातंत्र्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. अच्छा. मग आपल्या आयुष्यात तेच येईल.
हेतू बदलला की परिणाम बदलतो. म्हणजे फोकस अभावावरून समृद्धीकडे वळवायचा. या प्रकारच्या प्रोग्रामिंगमधून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? यासाठीची घोषणा आहे. हृदयावर हात ठेवून म्हणायचं, मी पैशांबद्दल जे अनुकरण केले ती त्यांची पद्धत होती, मी माझी पद्धत निवडतो. आणि मग डोक्याला स्पर्श करून, माझ्याकडे करोडपती मन आहे. बरोबर. ठीक आहे. तर आपण काय ऐकतो आणि काय बघतो यावर बोललो. पण काही वेळा शब्दांपेक्षा किंवा वर्तनापेक्षा एखादा अनुभव जास्त परिणाम करून जातो. हाच आपल्या तपासाचा तिसरा आणि शेवटचा टप्पा आहे का? हो, तिसरा प्रकार आहे विशिष्ट घटना, स्पेसिफिक इन्सिडेंट्स. लहानपणी पैशांशी संबंधित अनुभवलेले काही प्रसंग आपल्या मनात कायमचे कोरले जातात आणि आपले विश्वास बनवतात. आणि हे प्रसंग खूप भावनिक असू शकतात. हो, इतके भावनिकदृष्ट्या तीव्र असू शकतात की ते आयुष्यभरासाठी आपली मनी ब्लूप्रिंट ठरवतात. पुस्तकात जोशी नावाच्या एका नर्सचं उदाहरण आहे, जे खूपच हृदयद्रावक आहे. जोशी उत्तम कमाई करायची, पण तिच्याकडे कधीच पैसे टिकायचे नाहीत. ती नेहमी ते खर्च करून टाकायची. हो, आणि जेव्हा तिच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तेव्हा एक अत्यंत भयानक घटना समोर आली. जेव्हा ती 11 वर्षांची होती तेव्हा ती तिच्या कुटुंबासोबत एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. तिथे तिच्या आईवडिलांचे पैशांवरून जोरदार भांडण झाले. तिचा बाप रागाने उभा राहिला, ओरडू लागला आणि त्याने जोरात टेबलावर मूठ आपटली. आणि त्याच क्षणी तो लाल निळा पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळला. अरे देवा. जोशीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्या हातातच मरण पावला. ते ऐकूनच अंगावर काटा आला. एका लहान मुलीसाठी हा किती मोठा आघात असेल. अविश्वसनीय आहे हो ना. त्या एका घटनेमुळे जोशीच्या मनाने पैशाला थेट वेदनेशी जोडले. त्यामुळे मोठी झाल्यावर तिला जेव्हाही पैसा मिळायचा तेव्हा तिचे अवचेतन मन त्या वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी तो पैसा स्वतःपासून दूर करायचे. एका घटनेचा इतका खोलवर परिणाम होऊ शकतो. हो, जेव्हा तिला हे सेमिनारमध्ये समजले आणि तिने तिची ब्लूप्रिंट बदलली तेव्हा तिच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला. ती आता आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक अनुभव इतका टोकाचा नसतो, पण तरीही तो परिणामकारक ठरू शकतो, नाही का? लेखकाने त्याच्या पत्नीचं एक हलकं-फुलकं पण तितकंच महत्त्वाचं उदाहरण दिले आहे. हो, जेव्हा त्याची पत्नी 8 वर्षांची होती तेव्हा तिला आईस्क्रीम खाण्यासाठी पैसे हवे असायचे. ती तिच्या आईकडे एक क्वार्टर मागायची. आणि तिची आई काय म्हणायची? तिची आई नेहमी म्हणायची, माझ्याकडे पैसे नाहीत, बाबांकडे माग, बाबांकडे सगळे पैसे असतात. मग ती वडिलांकडे जायची, ते तिला पैसे द्यायचे आणि ती आनंदाने आईस्क्रीम खायची. आठवड्यातून अनेकदा हेच घडायचं. अच्छा. या साध्या अनुभवातून ती नकळतपणे 2 गोष्टी शिकली. पहिली, पुरुषांकडे सगळे पैसे असतात. आणि दुसरी, स्त्रियांकडे पैसे नसतात. अगदी बरोबर. याचा परिणाम असा झाला की लग्नानंतर तिला लेखकांकडून पैशांची अपेक्षा असायची आणि दुसरीकडे जेव्हाही तिच्या हातात पैसे यायचे तेव्हा ते खर्च करून टाकायची. कारण तिच्या मनात स्त्रियांकडे पैसे नसतात हे समीकरण पक्के बसले होते. म्हणजे दोघांची मनी ब्लूप्रिंट पूर्णपणे वेगळी होती. हो, लेखकाच्या मनात पैशाचा अर्थ होता स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करणे, तर त्याच्या पत्नीसाठी पैशाचा अर्थ होता तात्काळ आनंद मिळवणे. यामुळे त्यांच्यात सुरुवातीला पैशांवरून खूप वाद झाले असतील. खूप. आणि हे कितीतरी नात्यांमध्ये घडत असेल नाही का? वाद पैशांवरून दिसतो, पण त्याचं मूळ कारण दोघांच्या पूर्णपणे वेगळ्या मनी ब्लूप्रिंटमध्ये असतं. या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट तर सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट होते. आपल्या आर्थिक जीवनाचा पाया आपल्या बालपणीच्या अनुभवांवर, आपण ऐकलेल्या गोष्टींवर आणि आपण पाहिलेल्या वर्तनावर अवलंबून असतो. खरंय. जोपर्यंत आपण या मूळ कारणांना ओळखत नाही आणि त्यांना जाणीवपूर्वक बदलत नाही, तोपर्यंत बाहेरील जगात म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीत कायमस्वरूपी बदल घडवणे जवळजवळ अशक्य आहे. अगदी बरोबर. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर बाहेरील जग हे आतील जगाचे प्रतिबिंब आहे. जर फळं बदलायची असतील तर आधी मुळांवर काम करावं लागेल. ही मौखिक प्रोग्रामिंग, अनुकरण आणि विशिष्ट घटना हीच ती मुळं आहेत. तर आजच्या या चर्चेतून, या गुप्तहेर मोहिमेतून हे स्पष्ट झालं की आपलं आर्थिक जीवन आपल्या नकळत एका अदृश्य ब्लूप्रिंटद्वारे नियंत्रित केलं जातं. आणि ही ब्लूप्रिंट आपण लहानपणी काय ऐकलं, काय पाहिलं आणि काय अनुभवलं यातून तयार होते. हे समजून घेणं हीच बदलाच्या दिशेने टाकलेली पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. हे सर्व ऐकल्यानंतर विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो.
जर PTFA बरोबर R म्हणजे प्रोग्रामिंगमुळे विचार, हं, विचारांमुळे भावना, हं. भावनांमुळे कृती आणि हं. कृतीमुळे परिणाम, हं. हे सूत्र खरं असेल तर पैशांबद्दलचा असा कोणता एक विश्वास असू शकतो जो लहानपणी एखाद्या व्यक्तीच्या मनात प्रोग्राम केला गेला असेल आणि ज्यावर आजपर्यंत कधीच प्रश्न विचारला गेला नाही. हं, जर आज याच क्षणी त्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले हं. तर त्या व्यक्तीच्या परिणामांवर, रिझल्ट्सवर काय परिणाम होऊ शकतो? आपण सगळेच अशा लोकांना ओळखतो जे खूप मेहनत करतात, हुशार आहेत, पण पैशांच्या बाबतीत नेहमी संघर्ष करताना दिसतात. हो. आणि दुसरीकडे काही लोक असे असतात ज्यांच्याकडे पैसा जणू काही चालून येतो. बरोबर. तर हा नशिबाचा खेळ आहे की यामागे काही वेगळंच मानसशास्त्र आहे? आज आपण याच मानसिकतेच्या मुळाशी जाणार आहोत. मागच्या भागात आपण पाहिलं की आपले लहानपणीचे अनुभव आपले पैशांबद्दलचे विचार कसे घडवतात. हो. आणि आज आपण बघणार आहोत की हे विचार, ज्याला लेखक मनी ब्लूप्रिंट म्हणतात, ते आपल्या नात्यांवर आणि आपल्या आर्थिक यशावर कसा परिणाम करतात. आणि हा ब्लूप्रिंटचा मुद्दा नात्यांमध्ये खूप महत्वाचा ठरतो. म्हणतात ना, जोडप्यांमध्ये सगळ्यात जास्त भांडणं ही पैशांवरून होतात. पण लेखक म्हणतात खरं कारण पैसा नसतो. मग काय असतं? दोघांचे पैशांबद्दलचे ब्लूप्रिंट वेगळे असणं हे असतं. म्हणजे एकासाठी पैसा म्हणजे सुरक्षा तर दुसऱ्यासाठी स्वातंत्र्य. आणि एकाला बचत महत्वाची वाटते तर दुसऱ्याला आजचा आनंद. अगदी. जेव्हा हे दोन वेगळे आराखडे एकत्र येतात तेव्हा संघर्ष होतोच. बरोबर. लेखक तर गमतीने म्हणतात की त्यांच्या आयुष्यात 3 चमत्कार घडले. कोणते? मुलीचा जन्म, मुलाचा जन्म आणि तिसरा म्हणजे पत्नीसोबत पैशांवरून होणारी भांडणं थांबली. वाह. पण हे भांडण थांबवण्यासाठी त्यांनी फक्त पैशांवर चर्चा नाही केली, तर एकमेकांच्या लहानपणीच्या अनुभवांना, त्यामागच्या भावनांना समजून घेतलं. म्हणजे त्यांनी फळांवर नाही तर मुळांवर काम केलं. अगदी. आणि हेच समजून घेण्यासाठी पुस्तकात एक खूप प्रभावी व्यायाम दिला आहे. कोणता? आपल्या जोडीदारासोबत शांतपणे बसा आणि पैशांशी निगडीत तुमच्या लहानपणीच्या आठवणींवर बोला. म्हणजे घरात पैशांबद्दल काय बोललं जायचं, वातावरण कसं होतं? हो, आईवडिलांची सवय काय होती हे एकमेकांना सांगा. यातून कळतं की समोरच्या व्यक्तीची मानसिकता अशी का बनली आहे. मग चिडण्याऐवजी की नाही सहानुभूती वाटते. आणि एकदा का तुम्ही एकमेकांचा भूतकाळ समजून घेतलात की मग भविष्याबद्दल बोला, एक टीम म्हणून. हो, एक टीम म्हणून तुम्हाला काय हवं आहे याचे नियम बनवा. उदाहरणार्थ, आपण दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करू किंवा मोठी खरेदी करण्याआधी एकमेकांशी बोलू. असं काहीतरी. बरोबर. आणि ही यादी लिहून अशा ठिकाणी लावा जिथे ती रोज दिसेल. म्हणजे वादाच्या वेळी तुम्ही एकमेकांना आठवण करून देऊ शकता की हे बघ, आपण मिळून हा निर्णय घेतला होता. आणि हे विचार फक्त समजून नाही घ्यायचेत, तर ते आपल्या मनात खोलवर रुजवायचे आहेत. यासाठी लेखक एका सोप्या पण प्रभावी मानसशास्त्रीय तंत्राचा वापर करायला सांगतात. ती रोषणा किंवा डिक्लेरेशन. बरोबर. अगदी. हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅम करण्यासारखं आहे. हो, ती घोषणा अशी आहे, आपला हात हृदयावर ठेवून म्हणायचं, मी भूतकाळातील माझे पैशांसंबंधीचे नकारात्मक अनुभव सोडून देत आहे आणि एक नवीन व समृद्ध भविष्य घडवत आहे. आणि मग डोक्याला स्पर्श करून म्हणायचं, माझ्याकडे करोडपती मन आहे. सुरुवातीला हे विचित्र वाटू शकतं, पण हे स्वतःला एक नवीन दिशा देण्यासारखं आहे. आणि ही दिशा देणं इतकं महत्वाचं का आहे? कारण आपला हा जो मनी ब्लूप्रिंट आहे, तो एका थर्मोस्टॅट सारखा काम करतो. थर्मोस्टॅट म्हणजे जर तुमच्या डोक्यात पैशांचा थर्मोस्टॅट वर्षाला 5 लाख रुपये कमावण्यावर सेट असेल, तर तुम्ही नकळतपणे तेवढेच कमावण्याचे मार्ग शोधाल. अच्छा. समजा लॉटरी लागली आणि 50 लाख मिळाले, तरी काही वर्षात तुम्ही ते पैसे खर्च करून किंवा गमावून परत त्याच 5 लाखांच्या पातळीवर याल. कारण तुमचा थर्मोस्टॅट तिथेच सेट आहे. पण हे ऐकायला खूपच निराशावादी वाटतं ना? याचा अर्थ असा होतो का की आपण आपल्या नशिबात जेवढं लिहिलं आहे तिथेच अडकून राहणार? नाही. हे थर्मोस्टॅट बदलणं शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. आणि म्हणूनच लेखक म्हणतात, तुमची आर्थिक यशस्वीता कायमस्वरूपी बदलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुमचा आर्थिक थर्मोस्टॅट, म्हणजेच तुमचा पैशांचा ब्लूप्रिंट रिसेट करणे. आणि याची सुरुवात कुठून होते? जागरूकतेतून. आपले विचार, आपल्या भीती, आपल्या सवयी यांचं त्रयस्थपणे निरीक्षण करण्यापासून. आपण काय विचार करतोय हेच जेव्हा आपल्याला कळायला लागतं, तेव्हाच आपण ते बदलायचा निर्णय घेऊ शकतो. याचं एक जबरदस्त उदाहरण आहे पुस्तकात. एक माणूस वर्षाला $5 लाख कमवत होता, पण अनेक वर्ष तिथेच अडकला होता.
त्याने मिलेनियर माइंड सेमिनारमध्ये भाग घेतला आणि आपला थर्मोस्टॅट $2 दशलक्ष रिसेट करण्याचं ठरवलं. आणि काय झालं? त्याने तसे विचार आणि कृती करायला सुरुवात केली आणि वर्षभरात तो खरंच $2 दशलक्ष कमवू लागला. म्हणजे खरी गोष्ट आकड्यांची नाही, तर आपली क्षमता ओळखण्याची आहे. आणि त्याप्रमाणे आपला थर्मोस्टॅट रिसेट करण्याची आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच दुसरी घोषणा आहे ती विचारांवर लक्ष ठेवण्याची. हात हृदयावर ठेवून म्हणायचं, मी माझ्या विचारांचे निरीक्षण करतो आणि फक्त तेच विचार मनात ठेवतो जे मला सशक्त करतात. बरोबर. हे म्हणजे आपल्या मनाच्या बागेत कोणते विचार रुजवायचे याचा ताबा आपण स्वतःकडे घेणं. तर हा झाला मानसिकतेचा पाया, म्हणजेच ब्लूप्रिंट. बरोबर. आता या पायावर इमारत कशी बांधायची हे पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सांगितलंय. हो, ज्याचं नाव आहे द वेल्थ फाईल्स. यात श्रीमंत आणि गरीब लोकांच्या मानसिकतेतले 17 फरक दिले आहेत. ही फाईल्सची कल्पना खूपच मनोरंजक आहे, नाही का? आपलं मन एका मोठ्या फायलिंग कॅबिनेट सारखं आहे असं समजा. ओके. प्रत्येक विषयाची एक फाईल आहे. आरोग्य, नातेसंबंध आणि तशीच एक पैसा नावाची फाईल. जेव्हाही पैशासंबंधी एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपण नकळतपणे याच फाईलमधली माहिती वापरतो. आणि जर या फाईलमध्ये चुकीची किंवा अपयशी माहिती भरलेली असेल तर आपले निर्णयही तसेच असतील. हे एका सोप्या उदाहरणाने पटकन लक्षात येईल. समजा एक स्त्री मॉलमध्ये एक हिरवी पर्स पाहते ज्यावर 25% सवलत आहे. तिच्या मनात प्रश्न येतो, ही पर्स घेऊ का? लगेच तिच्या डोक्यातली खरेदी फाईल उघडते आणि उत्तर देते. काय? तू गेल्या आठवड्यात घेतलेल्या हिरव्या बुटांशी जुळणारी हिरवी पर्स शोधत होतीस ना? आणि ही तर सवलतीत पण आहे. घे पटकन. पण तिच्या कर्जाचं काय? तिच्या मनात हा विचार कधीच येत नाही की थांब, मी आधीच 30,000च्या क्रेडिट कार्ड कर्जात आहे. का नाही येत? कारण कर्जात असताना वायफळ खरेदी करू नये अशी कोणतीही फाईल तिच्या मनात तयारच झालेली नाही. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. जर आपल्या मनात आर्थिक यशासाठी प्रतिकूल फाईल्स असतील तर आपले निर्णय नेहमीच आपल्याला अपयशाकडे नेतील. म्हणूनच यापुढील चर्चेचा उद्देश श्रीमंत लोकांसारखा विचार करणाऱ्या नवीन वेल्थ फाईल्स आपल्या मनात स्थापित करणे हा आहे, जेणेकरून आपले निर्णय आपोआपच यशाकडे झुकतील. चला तर मग या नव्या फाईल्स इन्स्टॉल करायला सुरुवात करूया. पहिली आणि सगळ्यात मूलभूत फाईल कोणती आहे? पहिली वेल्थ फाईल. श्रीमंत लोक मानतात, मी माझे आयुष्य स्वतः घडवतो. आणि याउलट गरीब लोक मानतात, आयुष्य माझ्यासोबत घडते. म्हणजे ते परिस्थितीला दोष देतात. म्हणजे ते चालक नसून प्रवासी असतात. अगदी. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या आर्थिक जीवनाच्या गाडीचं स्टिअरिंग व्हील तुमच्या हातात आहे यावर तुम्हाला 100% विश्वास ठेवावा लागेल. पण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात जे नेहमी परिस्थितीला किंवा इतरांना दोष देतात. ते स्वतःला बळी किंवा विक्टिम समजतात. हो, आणि या बळी भूमिकेची 3 स्पष्ट लक्षणं आहेत. पहिलं म्हणजे दोष देणे. ब्लेम. हो, अर्थव्यवस्थेला, सरकारला, शेअर बाजाराला, बॉसला. स्वतःशिवाय जगातल्या प्रत्येकाला दोष देणे. दुसरा समर्थन करणे. जस्टिफाईंग. म्हणजे पैसा काही खरंच महत्वाचा नाही असं म्हणून स्वतःच्या आर्थिक अपयशाचं समर्थन करणं. बरोबर. यावर लेखक एक परखड वाक्य म्हणतात, जो कोणी म्हणतो की पैसा महत्वाचा नाही त्याच्याकडे पैसा नसतो. आणि तिसरं लक्षण तक्रार करणे. कंप्लेनिंग. तक्रार करणे हे तर आपण सगळेच कळत नकळत करत असतो. लेखक तर तक्रार करणाऱ्या व्यक्तीला चालता बोलता कचरा चुंबक म्हणजे क्रॅप मॅग्नेट म्हणतात. हो, कारण वैश्विक नियम साधा आहे. ज्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता त्याचा विस्तार होतो. जेव्हा तुम्ही तक्रार करता तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात काय चुकीचं आहे यावर लक्ष केंद्रित करत असता. आणि मग तुमच्या आयुष्यात त्याच चुकीच्या गोष्टी वाढत जातात. पण लोक ही बळीची भूमिका का स्वीकारतात? कारण त्यांना लक्ष हवं असतं, अटेन्शन. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही दोष देता, समर्थन करता किंवा तक्रार करता तेव्हा तुम्ही तुमचा आर्थिक गळा कापत असता. म्हणून एक महत्वाचं तत्व लक्षात ठेवायला हवं. खरा श्रीमंत कधीच बळी नसतो. मग या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी काय करायचं? पुस्तकात यासाठी काही कृती सांगितल्या आहेत. एक तर गमतीशीर आहे. कोणती? जेव्हाही तुम्ही स्वतःला दोष देताना, समर्थन करताना किंवा तक्रार करताना पकडाल तेव्हा आपल्या गळ्यावरून बोट फिरवा. हे तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही तुमचं आर्थिक नुकसान करत आहात. हो. आणि दुसरी कृती म्हणजे दिवसाच्या शेवटी त्या दिवशी घडलेली एक चांगली आणि एक वाईट गोष्ट लिहा आणि दोन्ही खाली प्रामाणिकपणे लिहा की ही परिस्थिती मी कशी निर्माण केली. यातून जबाबदारी घ्यायची सवय लागते. बरोबर.
तर एकदा का आपण ही बळीची भूमिका सोडून आपल्या आर्थिक आयुष्याची जबाबदारी स्वीकारली की पुढचा तार्किक प्रश्न उभा राहतो. कोणता? ठीक आहे, जबाबदारी माझी आहे, पण आता मी हा पैशांचा खेळ नक्की खेळायचा कसा? फक्त हार टाळण्यासाठी की जिंकण्यासाठी? आणि इथेच श्रीमंत आणि मध्यमवर्गीय यांच्यात दुसरा मोठा फरक दिसतो. हो, आणि तीच आहे दुसरी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक पैशांचा खेळ जिंकण्यासाठी खेळतात, गरीब लोक तो न हरण्यासाठी खेळतात. याची तुलना फुटबॉलच्या खेळाशी करा. जर एक टीम फक्त गोल वाचवण्यासाठी म्हणजे बचावात्मक खेळत राहिली तर त्यांचे जिंकण्याचे चान्सेस किती असतील? जवळजवळ 0. अगदी. गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन असाच बचावात्मक असतो. त्यांचं मुख्य ध्येय असतं सुरक्षितता आणि टिकून राहणे. गरीब लोकांचं सर्वात मोठं आर्थिक ध्येय असतं बिलांसाठी पुरेसे पैसे जमा व्हावेत. आणि मध्यमवर्गीयांचं ध्येय असतं आरामदायक होणं, कम्फर्टेबल. पण आरामदायक आणि श्रीमंत असण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे, नाही का? खूप फरक आहे. आणि इथे एक महत्त्वाचं संपत्तीचं तत्व येतं. जर तुमचं ध्येय फक्त आरामदायक जीवन जगण्याचं असेल तर तुम्ही श्रीमंत होण्याची शक्यता नाही. पण जर तुमचं ध्येय श्रीमंत होण्याचं असेल तर तुम्ही नक्कीच खूप आरामदायक जीवन जगाल. हां, मेन्यूवाला अनुभव माझ्या बाबतीत अगदी घडला आहे. सुरुवातीला मी पण हॉटेलमध्ये गेल्यावर आधी उजवी बाजू म्हणजे किमती बघायचे आणि मग काय परवडेल ते ठरवायचे. त्या मानसिकतेतून बाहेर पडायला वेळ लागतो. हो, लेखक स्वतःचा अनुभव सांगतात की जेव्हा ते आरामदायक झाले तेव्हा ते हॉटेलमध्ये फक्त चिकन ऑर्डर करू शकत होते कारण ते परवडणारं होतं. आणि श्रीमंत झाल्यावर त्यांना मेन्यूवर किंमत बघायची गरजच उरली नाही. त्यांना जे हवं ते ऑर्डर करू शकत होते. हाच फरक आहे. म्हणून तुम्हाला जे हवंय तेच ध्येय ठेवा. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमचं ध्येय श्रीमंत असणंच पाहिजे. फक्त बिले भरणे किंवा आरामदायक असणे नाही. बरोबर. त्यासाठी कृती म्हणून तुमची वार्षिक मिळकत आणि निव्वळ संपत्ती यासाठी मोठी जिंकण्यासाठी खेळा अशी ध्येय लिहा. आणि स्वतःला त्या श्रीमंत मानसिकतेची सवय लावण्यासाठी एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन किंमत न बघता एखादी डिश ऑर्डर करून बघा. छान आयडिया आहे. ठीक आहे, म्हणजे आधी जबाबदारी घ्यायची आणि मग जिंकण्यासाठी खेळायचं. पण फक्त ठरून भागत नाही. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारची मानसिकता लागते आणि तीच आहे तिसरी फाईल. कोणती? तिसरी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक श्रीमंत होण्यासाठी वचनबद्ध असतात. आणि गरीब लोकांना फक्त श्रीमंत व्हायचे असते. इच्छा असणं आणि वचनबद्ध असणं यात खूप मोठं अंतर आहे. जगातल्या अब्जावधी लोकांना श्रीमंत व्हायची इच्छा आहे, पण ते होत नाही. का? कारण त्यांच्याच मनात श्रीमंतीबद्दल अनेक नकारात्मक फाईल्स असतात. जसं की मी श्रीमंत झालो आणि नंतर पैसे गमावले तर, किंवा लोक फक्त पैशांसाठी माझ्याशी मैत्री करतील. खूप काम करावं लागेल, ही जबाबदारी मला झेपेल का, असे अनेक विचार. हो, म्हणजे एका बाजूला त्यांना श्रीमंत व्हायचंय, पण दुसऱ्या बाजूला त्यांच्या मनात श्रीमंतीबद्दल भीती पण आहे. हे म्हणजे गाडीचा ॲक्सेलरेटर आणि ब्रेक एकाच वेळी दाबण्यासारखं आहे. अगदी, गाडी कुठेच जाणार नाही. म्हणूनच लेखक म्हणतात, बहुतेक लोकांना जे हवंय ते न मिळण्याचं नंबर 1 कारण म्हणजे त्यांना नक्की काय हवंय हेच माहीत नसतं. इच्छेचे 3 स्तर आहेत असंही ते म्हणतात. हो, पहिला, मला श्रीमंत व्हायचे आहे, ही एक कमकुवत इच्छा आहे. दुसरा, मी श्रीमंत होण्याचं निवडतो, यात जबाबदारीची भावना आहे जी चांगली आहे. पण तिसरा आणि सर्वात महत्वाचा स्तर आहे, मी श्रीमंत होण्यासाठी वचनबद्ध आहे. बरोबर. आय कमिट. वचनबद्धतेचा अर्थ आहे स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे. कोणताही बहाणा नाही, कोणतीही शंका नाही. अपयश हा पर्यायच नाही. पण वचनबद्ध असणं आणि वर्कहॉलिक बनून आपलं आरोग्य आणि नाती धोक्यात घालणं यात एक बारीक रेष आहे. लेखक या संतुलनाबद्दल काही बोलतात का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. लेखक हे स्पष्ट करतात की वचनबद्धतेचा अर्थ आयुष्यभर स्वतःला गाडून घेणे असा नाही. मग पण सुरुवातीच्या काळात जोपर्यंत तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला असामान्य प्रयत्न करावेच लागतील. श्रीमंत होणं म्हणजे बागेत फिरायला जाण्यासारखं सोपं नाही. यासाठी समर्पण, धाडस, ज्ञान, 100% प्रयत्न आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती लागते. हो, याचा अर्थ कदाचित काही वर्ष 16-16 तास काम करणं, वीकेंडलाही काम करणं, हे सगळं असू शकतं.
तुम्ही यासाठी तयार आहात का? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सर्वस्व पणाला लावत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. W.H. मरी यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे वचनबद्ध होता तेव्हा दैवी शक्तीसुद्धा मदतीला धावून येते. बरोबर. मग अशा काही गोष्टी घडू लागतात ज्या तुम्ही कधी विचारही केलेल्या नसतात. म्हणून कृती म्हणून एका परिच्छेदात लिहा की संपत्ती निर्माण करणे तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे. आणि मग एखाद्या मित्र किंवा कुटुंबातील सदस्यासमोर उभे राहून वचनबद्ध व्हा. मी तुमचे नाव तारीखपर्यंत करोडपती किंवा त्याहून अधिक होण्यासाठी वचनबद्ध आहे. या घोषणेमुळे एक वेगळीच ऊर्जा येईल. नक्कीच. ठीक आहे, तर आपण जबाबदारी घेतली, जिंकण्यासाठी खेळायचं ठरवलं आणि वचनबद्धही झालो. आता पुढची पायरी काय? खेळ मोठा खेळायचा की छोटा? आणि हाच चौथ्या फाईलचा गाभा आहे. सांगा. चौथी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक मोठा विचार करतात, गरीब लोक लहान विचार करतात. लेखकाने उत्पन्नाचा एक नियम सांगितला आहे, लॉ ऑफ इन्कम. हो, तुम्हाला बाजारपेठेनुसार तुम्ही दिलेल्या मूल्याच्या थेट प्रमाणात मोबदला मिळेल. यात मूल्य म्हणजे व्हॅल्यू हा शब्द महत्वाचा आहे. म्हणजे काय नक्की? तुमचं मूल्य 4 घटकांवर अवलंबून असतं: पुरवठा, मागणी, गुणवत्ता आणि प्रमाण. क्वांटिटी. यातले पहिले 3 महत्वाचे आहेतच, पण प्रमाण हा घटक अनेकदा दुर्लक्षिला जातो. हो, प्रमाण म्हणजे तुम्ही तुमचं मूल्य, तुमची सेवा किंवा तुमचं उत्पादन किती लोकांपर्यंत पोचवता. तुम्ही किती लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकता. अगदी. उदाहरणार्थ, एक मसाज थेरपिस्ट एका वेळी एकाच व्यक्तीला सेवा देऊ शकतो. त्याचं उत्पन्न मर्यादित आहे. पण जर त्याने इतर थेरपिस्टना शिकवून स्वतःचं सेंटर उघडलं किंवा ऑनलाईन कोर्स तयार केला तर तो हजारो लोकांपर्यंत पोचू शकतो. त्याचा प्रभाव वाढला की उत्पन्न आपोआप वाढतं. उद्योजकाची एक सोपी व्याख्या आहे, नफा मिळवून लोकांची समस्या सोडवणारी व्यक्ती. बरोबर. मग प्रश्न हा आहे की तुम्हाला कमी लोकांची समस्या सोडवायची आहे की जास्त लोकांची? जर तुम्हाला जास्त लोकांची मदत करायची असेल तर तुम्हाला मोठा विचार करावाच लागेल. पण लोक लहान का विचार करतात? भीतीमुळे, अपयशाच्या भीतीमुळे आणि गंमत म्हणजे यशाच्या भीतीमुळे सुद्धा. आणि दुसरं कारण म्हणजे स्वतःला लहान किंवा अयोग्य समजल्यामुळे. पण इथे मॅरियन विल्यमसन यांचं एक सुंदर वाक्य आठवतं. तुमचे लहान खेळणे जगाची सेवा करत नाही. आपण सर्वजण चमकण्यासाठी जन्माला आलो आहोत. जशी आपण आपला प्रकाश पसरवतो तसे आपण नकळतपणे इतरांनाही तेच करण्याची परवानगी देतो. क्या बात आहे. मोठा विचार करणे म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही, तर इतरांच्या आयुष्यातही मूल्य निर्माण करणे. खरंय. तर जर आपण मोठा विचार करायचं ठरवलं तर साहजिकच आपल्यासमोर मोठे अडथळे पण येणार. मग या अडथळ्यांकडे श्रीमंत लोक कसे बघतात? आणि इथेच पुढची फाईल येते. 5वी फाईल. हो, 5वी वेल्थ फाईल. श्रीमंत लोक संधींवर लक्ष केंद्रित करतात, गरीब लोक अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करतात. एकाच परिस्थितीत गरिबांना संभाव्य नुकसान दिसतं तर श्रीमंतांना संभाव्य वाढ दिसते. गरीब लोक जोखमीवर लक्ष ठेवतात, श्रीमंत लोक फायद्यावर. हा फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. गरीब लोकांचा दृष्टिकोन भीतीवर आधारित असतो. त्यांच्या मनात सतत जर हे काम नाही केलं तर हाच विचार असतो. मध्यमवर्गीय थोडे अधिक आशावादी असतात. आशा आहे की हे काम करेल. पण श्रीमंत लोक जबाबदारी घेतात. हो, त्यांचा दृष्टिकोन असतो, हे काम करेल कारण मी ते करून दाखवेन. ते यशस्वी होण्याची अपेक्षा करतात. ते अभ्यासपूर्ण जोखीम घेतात, एज्युकेटेड रिस्क्स. म्हणजे ते संशोधन करतात, माहिती काढतात आणि मग निर्णय घेतात. पण ते वर्षानुवर्ष फक्त माहिती काढत बसत नाहीत. इथेच तयार रहा, गोळी झाडा, मग निशाणा साधा, म्हणजे रेडी फायर एम हे तत्व लागू होतं. म्हणजे काय? शक्य तितक्या कमी वेळात तयारी करा, कृती करा आणि मग मार्गात सुधारणा करत राहा. आयुष्य सरळ रेषेत चालत नाही, ते एका वळणदार नदीसारखं आहे. तुम्हाला फक्त पुढच्या वळणापर्यंतच दिसतं. तिथे पोचल्यावर पुढचा मार्ग दिसतो. कृती केल्याशिवाय काहीच कळत नाही. लेखक याला कॉरिडॉरमध्ये प्रवेश करणे म्हणतात. तुम्ही एका बंद दारासमोर उभे आहात. आत काय आहे हे तुम्हाला दार उघडल्याशिवाय कळणार नाही. अनेक लोक दाराबाहेर उभं राहूनच अंदाज बांधत बसतात. पण श्रीमंत लोक दार उघडून आत जातात. कॉरिडॉरमध्ये गेल्यावरच त्यांना कळतं की तिथे अजून कितीतरी नवीन दारं आणि संधी आहेत. याचं लेखकाने स्वतःचं एक छान उदाहरण दिलं आहे. त्यांना डेझर्ट कॅफेचा व्यवसाय सुरू करायचा होता. मग त्यांनी काय केलं? बाहेरून 10 वर्ष संशोधन करण्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष त्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका पाय शॉपमध्ये बसबॉय म्हणून नोकरी स्वीकारली. बसबॉय?
हो, जिथे ते फरशी पुसण्याचं आणि भांडी उचलण्याचं काम करत होते. लोक हसले असतील, पण त्यांना त्याचा अभिमान होता, कारण ते त्या व्यवसायाबद्दल शिकण्याच्या मिशनवर होते. आणि हाच सर्वात महत्वाचा धडा आहे. तुमचं लक्ष ज्यावर केंद्रित असेल तेच तुम्हाला आयुष्यात दिसेल. संधींवर लक्ष केंद्रित करा, संधी मिळतील. अडथळ्यांवर लक्ष केंद्रित करा, अडथळे दिसतील. खरं तर साधा सल्ला आहे. श्रीमंत व्हायचे असेल तर पैसे कमावण्यावर, सांभाळण्यावर आणि गुंतवण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि गरीब व्हायचे असेल तर पैसे खर्च करण्यावर लक्ष केंद्रित करा. लक्षात ठेवा, ज्यावर लक्ष केंद्रित कराल त्याचा विस्तार होईल. या 5ही फाईल्स एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जबाबदारी स्वीकारल्याशिवाय तुम्ही जिंकण्याचा विचार करू शकत नाही. आणि मोठा विचार केल्याशिवाय तुम्ही संधींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. हे एक संपूर्ण पॅकेज आहे. खरंच, या 5 विचारांनीच मानसिकतेत किती मोठा बदल घडू शकतो हे लक्षात येतं. यावर विचार करायला हवा की या 5 पैकी अशी कोणती एक मानसिकता आहे जी बदलण्यासाठी आज एक लहानसं पाऊल उचललं जाऊ शकतं. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड या पुस्तकाच्या आपल्या सखोल विश्लेषणात पुन्हा एकदा स्वागत. आपण श्रीमंत लोकांच्या मानसिकतेचे एक पैलू उलगडत आहोत. हो, आणि मागच्या वेळी आपण संधी आणि अडथळे यावर बोललो होतो. अगदी. मागच्या वेळी आपण बोललो की श्रीमंत लोक संधींवर लक्ष केंद्रित करतात. आज आपण तिथूनच म्हणजे तोच धागा पकडून पुढे जाणार आहोत आणि काही अत्यंत महत्त्वाच्या वेल्थ फाईल्सवर चर्चा करणार आहोत. नक्कीच, यात खूप रंजक गोष्टी आहेत. हो, जसे की श्रीमंत लोक यशस्वी लोकांबद्दल काय विचार करतात, ते कोणासोबत उडबस करतात, स्वतःच्या मूल्याचं महत्त्व कसं पटवून देतात आणि हो, समस्यांकडे कसं पाहतात. बरोबर. तर मग सुरुवात करूया. चला तर मग. तर आपण थेट 6व्या वेल्थ फाईलपासून सुरुवात करूया. ही फाईल इतरांबद्दलच्या आपल्या दृष्टिकोनावर भाष्य करते. ओके. पुस्तकात म्हटलंय की श्रीमंत लोक इतर श्रीमंत आणि यशस्वी लोकांची प्रशंसा करतात. आणि याउलट गरीब लोक श्रीमंत आणि यशस्वी लोकांबद्दल मनात द्वेष किंवा मत्सर बाळगतात. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, कारण आपल्या आजूबाजूला हे सतत ऐकू येतं की नाही. हो, अगदी. अरे, त्याचं नशीब चांगलं होतं, किंवा हे श्रीमंत लोक सगळे चोर असतात, अशा गोष्टी. बरोबर. पण पुस्तकातनं युक्तिवाद असा आहे की जर तुम्ही संपत्तीला किंवा श्रीमंत लोकांनाच वाईट मानत असाल तर तुम्ही स्वतः ती गोष्ट कशी बनू शकाल ज्याचा तुम्ही तिरस्कार करता. एक्झॅक्टली. हा एक मोठा मानसिक विरोधाभास आहे. म्हणजे ही एक अदृश्य भिंत आहे जी आपण नकळतपणे स्वतःभोवती उभी करतो. लेखक एक साधा मंत्र देतात, ब्लेस दॅट विच यू वॉन्ट. म्हणजे रस्त्यात एखादी सुंदर गाडी दिसली तर जळण्याऐवजी त्या गाडीला आणि तिच्या मालकाला मनातल्या मनात आशीर्वाद द्या. एक सुंदर घर दिसलं तर त्या घराला आणि त्यात राहणाऱ्यांना शुभेच्छा द्या. द्वेषाची ऊर्जा काढून टाका. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते. म्हणजे आजकाल आपण बातम्यांमध्ये, सोशल मीडियावर इतके घोटाळे पाहतो की सगळ्या श्रीमंत लोकांची प्रशंसा करावीशी वाटत नाही. मग काय करायचं? खूप चांगला प्रश्न आहे. आणि मुद्दा असा नाहीये की प्रत्येक श्रीमंत व्यक्तीची तुम्ही डोळे झाकून प्रशंसा करावी. अच्छा. मुद्दा आहे आपल्या मानसिकतेचा. आपल्या मनातल्या द्वेष आणि मत्सर या भावनांना काढून टाकणं आणि त्या जागी प्रेरणा आणि कौतुकाची भावना आणणं, हे महत्वाचं आहे. ओके. म्हणजे दृष्टिकोन बदलायचा आहे. हो. रसल कॉन्वेल यांच्या एकर्स ऑफ डायमंड्स या 100 वर्ष जुन्या पुस्तकातला एक विचार इथे खूप छान लागू पडतो. ते म्हणतात की साधारणपणे 98% श्रीमंत लोक प्रामाणिक असतात आणि म्हणूनच लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यासोबत मोठा व्यवसाय करतात. आता हा आकडा आजच्या काळात खरा असेल की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो. बरोबर. पण त्यामागचं तत्व महत्वाचं आहे की दीर्घकाळ टिकणारी संपत्ती ही विश्वासावरच उभी राहते. म्हणजे चटकन श्रीमंत होणारे अपवाद वगळता खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी विश्वासार्हता गरजेची आहे आणि अशा लोकांकडून प्रेरणा घेण्यात काहीच गैर नाही. अगदी बरोबर. आणि हीच प्रेरणा आपल्याला पुढच्या म्हणजे 7व्या वेल्थ फाईलकडे घेऊन जाते. ओके. कारण फक्त दुरून प्रशंसा करणं पुरेसं नाही. पुस्तकात म्हटलंय, श्रीमंत लोक सकारात्मक यशस्वी लोकांसोबत संगत ठेवतात. तर गरीब लोक नकारात्मक किंवा अयशस्वी लोकांसोबत राहतात. इथेच तो मॉडेलिंगचा किंवा अनुकरणाचा सिद्धांत येतो. हो. यशस्वी लोक इतरांच्या यशाकडे एक आदर्श म्हणून पाहतात. ते विचार करतात, अरे वा, जर ही व्यक्ती हे करू शकते तर मी सुद्धा करू शकेन. पण या उलट गरीब मानसिकतेचे लोक ते इतरांच्या यशाची निंदा करतात, टीका करतात आणि त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. यामागे ऊर्जेच्या संक्रमणाचा नियम आहे असं म्हटलं जातं.
तुम्ही ज्या प्रकारच्या लोकांमध्ये राहता त्यांची ऊर्जा, त्यांचे विचार, त्यांच्या सवयी या सगळ्याचा तुमच्यावर कळत नकळतपणे परिणाम होतोच. हो, ते तर खरं आहे. नकारात्मक लोकांसोबत राहून सकारात्मक राहणं म्हणजे वाऱ्याच्या उलट दिशेने पोहण्याचा प्रयत्न करण्यासारखं आहे. अगदी. पण इथे एक प्रसिद्ध म्हण आहे की आपलं उत्पन्न हे आपल्या जवळच्या 5 मित्रांच्या सरासरी उत्पन्ना इतकं असतं. हे ऐकून अनेकांना वाटू शकतं की मग काय, आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या मित्रांना सोडून द्यायचं का? हे थोडं कठोर नाही का? नाही, तसा त्याचा अर्थ नाहीये. मुद्दा पैशांचा नाही तर मानसिकतेचा आहे. अच्छा. तुमचे मित्र सकारात्मक आहेत का, महत्वाकांक्षी आहेत का, काहीतरी नवीन शिकणारे आहेत का, की ते सतत तक्रार करणारे, नशिबाला दोष देणारे आणि हे शक्य नाही असं म्हणणारे आहेत? म्हणजे मुद्दा ऊर्जेचा आणि विचारांचा आहे. हो. यशस्वी लोकांच्या संगतीत राहिल्यानं आपल्याला संधी दिसू लागतात, नवीन कल्पना सुचतात आणि हे शक्य आहे हा विश्वास वाढतो. पुस्तकातली एक मस्त ओळ आहे. कोणती? गरुडांसोबत उडायचं असेल तर बदकांसोबत पोहू नका. वा, म्हणजे आपल्या सभोवतालचं वातावरण आणि लोकांचा आपल्या विचारांवर किती खोल परिणाम होतो हे या 2 फाईल्समधनं एकदम स्पष्ट होतं. बरोबर. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे इतरांबद्दलचा दृष्टिकोन बदलला, पण स्वतःबद्दलचा दृष्टिकोन कसा असावा? आणि इथेच 8वी वेल्थ फाईल येते, जी अनेकांना थोडी अनबिहेवियरलीच वाटते. हो, ती आहे श्रीमंत लोक स्वतःची आणि आपल्या मूल्याची प्रसिद्धी प्रमोट करण्यास तयार असतात. आणि गरीब लोक विक्री आणि प्रसिद्धीबद्दल नकारात्मक विचार करतात. हो, सेलिंग किंवा प्रमोशन हे शब्द ऐकले की अनेक जण मागे हटतात. हां. त्यांना असं वाटतं की हे काम चांगलं नाही किंवा यात लोकांना फसवणं आहे. पण लेखक म्हणतात की ज्यांना विक्री आणि प्रसिद्धीची अडचण वाटते ते सहसा आर्थिक अडचणीत असतात. का? कारण जर तुम्ही तुमच्याकडे असलेलं मूल्य, मग ते तुमचं उत्पादन असो, सेवा असो किंवा तुमचं कौशल्य असो, ते लोकांपर्यंत पोहोचवलंच नाही तर ते विकत कोण घेणार? यामागे लहानपणापासूनची शिकवण असू शकते की नाही? जसं की स्वतःची बढाई मारू नये. अगदी. किंवा काही लोकांना वाटतं की माझं काम चांगलं असेल तर लोक मला शोधत येतील. पण आजच्या स्पर्धेच्या युगात हे खरं आहे का? अजिबात नाही. रिच डॅड पुअर डॅडचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचे इथे उत्तम उदाहरण दिलं आहे. अच्छा, काय म्हणतात ते? ते म्हणतात की ते बेस्ट सेलिंग लेखक म्हणून ओळखले जातात, बेस्ट रायटिंग लेखक म्हणून नाही. वा. कारण लिहिणं हे कौशल्य आहे आणि विकणं हे दुसरं. जगात उत्तम लेखक अनेक असतील, पण जोपर्यंत ते त्यांचं लेखन लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत, तोपर्यंत त्यांचं मूल्य लोकांना कळणार कसं? म्हणजे मुद्दा हा आहे की तुम्ही जे काही प्रमोट करत आहात त्यावर तुमचा विश्वास आहे का? बरोबर. तुम्हाला खात्री आहे का की त्यामुळे लोकांच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडेल? म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कामावर किंवा उत्पादनावर पूर्ण विश्वास असेल तर त्याबद्दल लोकांना न सांगणं हे उलट त्या लोकांवर अन्याय करण्यासारखं आहे ज्यांना त्याची गरज आहे. एक्झॅक्टली. हा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकणारा आहे. हो. आणि हाच विचार आपल्याला 10व्या वेल्थ फाईलकडे घेऊन जातो, जी याच मूल्य या संकल्पनेशी जोडलेली आहे. ओके, कोणती येते? श्रीमंत लोक उत्कृष्ट रिसीव्हर म्हणजे स्वीकारकर्ते असतात. गरीब लोक स्वीकारण्यात कमी पडतात. अच्छा, प्रमोशन म्हणजे मूल्य देणं आणि रिसिव्हिंग म्हणजे मूल्य स्वीकारणं. हो, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण स्वीकारण्यात काय अडचण असू शकते? म्हणजे कोणी काही देत असेल तर घ्यायला काय हरकत आहे? इथेच सर खरी मानसिक गुंतागुंत आहे. यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे अनेक लोकांना आतून कुठेतरी वाटत असतं की ते पात्र नाहीत. दे डोंट फील वर्दी. मी लायक नाही ही भावना. हो, हे लहानपणीच्या संस्कारांमधून येतं, जिथे आपल्याला सतत चुका दाखवल्या जातात, शिक्षा दिली जाते. त्यामुळे मी लायक नाही ही भावना मनात घर करून बसते. आणि मग जेव्हा यश, पैसा किंवा प्रशंसा मिळायला लागते तेव्हा आपण नकळतपणे ते नाकारतो. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे हे वागण्यातून कसं दिसतं? अगदी सोपं आहे. समजा कोणी तुमच्या कामाचं कौतुक केलं, वा काय छान काम केलं, तर अनेक लोकांचा पहिला प्रतिसाद काय असतो? अरे नाही, तेवढं काही खास नाहीये, किंवा कोणीही केलं असतं. बरोबर. म्हणजे आपण ती प्रशंसा पूर्णपणे स्वीकारतच नाही, तिला परतवून लावतो. आणि हीच सवय पैशांच्या बाबतीतही होते. हो, आपण नकळतपणे अशा संधी नाकारतो किंवा असे निर्णय घेतो ज्यामुळे आपल्याकडे येणारा पैसा थांबतो. जणू काही आपण स्वतःच्याच प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करतो. म्हणजे देणं हे घेण्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही म्हण अर्धवट सत्य आहे. अगदी बरोबर. कारण प्रत्येक देणाऱ्यासाठी एक घेणारा असावाच लागतो. जर कोणी स्वीकारायलाच तयार नसेल तर देणारा देणार तरी कसा? खरंय. म्हणूनच लेखक म्हणतात की एक चांगला स्वीकारकर्ता बना.
जेव्हा कोणी प्रशंसा करेल तेव्हा फक्त स्मितहास्य करून धन्यवाद म्हणा. जेव्हा पैसे मिळतील मग ते कितीही असोत, अगदी रस्त्यावर सापडलेला 1 रुपया का असेना, त्याचा कृतज्ञतेने स्वीकार करा. स्वतःला सांगा, मी एक मनी मॅग्नेट आहे. वा, स्वतःच्या मूल्यावर विश्वास ठेवणे, ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या बदल्यात मिळणारा मोबदला आनंदाने स्वीकारणे, या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. हो. आणि याच विचारातून 11वी वेल्थ फाईल येते, जी आपल्या उत्पन्नाच्या स्रोतावरच प्रश्नचिन्ह निर्माण करते. ती आहे, श्रीमंत लोक परिणामांवर आधारित मोबदला मिळवणे निवडतात. गरीब लोक वेळेवर आधारित मोबदला मिळवणे निवडतात. म्हणजे स्थिर पगाराची नोकरी? हो. आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलं जातं की चांगली नोकरी मिळव, जिथे महिन्याच्या शेवटी एक ठराविक पगार मिळेल. यात सुरक्षा आहे, पण लेखक म्हणतात की या सुरक्षेची एक मोठी किंमत चुकवावी लागते. ती किंमत कोणती? ती किंमत आहे तुमच्या अमर्याद कमाई करण्याच्या क्षमतेवर लागलेली मर्यादा. अच्छा. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ विकता तेव्हा तुम्ही तुमच्या उत्पन्नावर एक मर्यादा घालता, कारण दिवसाचे तास मर्यादित आहेत. बरोबर. तुम्ही कितीही जास्त काम केलं तरी त्या ठराविक पगाराच्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. सुरक्षेवर आधारित जगणं म्हणजे एका अर्थी भीतीवर आधारित जगणं. म्हणजे मला भीती वाटते की मी माझ्या कामगिरीच्या जोरावर पुरेसे कमावू शकणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. अगदी. या उलट श्रीमंत लोक परिणामांवर आधारित मोबदला पसंत करतात, जसे की स्वतःचा व्यवसाय, कमिशनवर आधारित काम किंवा कंपनीच्या नफ्यात वाटा, कारण त्यांचा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असतो. त्यांना माहीत असतं की ते जेवढे चांगले परिणाम देतील तेवढे जास्त पैसे कमवतील. आणि म्हणूनच बहुतेक करोडपती हे स्वतःच्या व्यवसायातून श्रीमंत झालेले दिसतात, कारण तिथे त्यांच्या उत्पन्नाला कोणतीही मर्यादा नसते. या सगळ्या मानसिक बदलांमध्ये एक गोष्ट समान दिसते, ती म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. पण या प्रवासात जेव्हा खऱ्या अडचणी येतात, मोठे अडथळे येतात, तेव्हा काय? आणि इथेच 9वी वेल्थ फाईल खूप महत्वाची ठरते. हो, ती म्हणजे श्रीमंत लोक त्यांच्या समस्यांपेक्षा मोठे असतात, गरीब लोक त्यांच्या समस्यांपेक्षा लहान असतात. यशस्वी होण्याचा मार्ग कधीच सोपा नसतो. नाहीच. त्यात आव्हानं असतात, डोकेदुखी असते, आणि म्हणूनच बहुतेक लोक तो मार्ग निवडत नाहीत. ते समस्यांपासून दूर पडतात. पण यशस्वी लोक समस्यांपासून पळत नाहीत, तर ते स्वतःला इतकं मोठं बनवतात की कोणतीही समस्या त्यांना लहान वाटू लागते. हे ऐकायला थोडं कठोर वाटू शकतं. म्हणजे जर एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठी समस्या असेल तर त्याचा अर्थ तो माणूस लहान आहे असं म्हणण्यासारखं आहे. हे तर ब्लेमिंग द विक्टिम नाही का? नाही, तसा त्याचा अर्थ नाही. मुद्दा व्यक्तीला दोष देण्याचा नाही, तर दृष्टिकोन बदलण्याचा आहे. ओके, कसं? याचं एक छान उदाहरण पुस्तकात आहे. समजा तुम्ही दुसऱ्या पातळीचे व्यक्ती आहात आणि तुमच्यासमोर 5व्या पातळीची समस्या आहे, तर ती तुम्हाला डोंगराएवढी वाटेल. बरोबर आहे. पण जर तुम्ही स्वतःवर काम करून, नवीन कौशल्य शिकून, तुमची मानसिकता बदलून स्वतःला 8व्या पातळीवर नेलं तर तीच 5व्या पातळीची समस्या खूपच किरकोळ वाटेल. एक्झॅक्टली. म्हणजे आपलं लक्ष समस्येच्या आकारावर नाही तर स्वतःच्या आकारावर केंद्रित करायला हवं. बरोबर. समस्यांवर रडत बसण्याऐवजी स्वतःला त्या समस्येपेक्षा मोठं कसं बनवता येईल यावर काम करायला हवं. श्रीमंत आणि यशस्वी लोक हे सोल्युशन ओरिएंटेड असतात. म्हणजे समाधानावर लक्ष केंद्रित करणारे. हो, ते त्यांचा वेळ आणि ऊर्जा समस्यांवर नाही तर त्यावर उपाय शोधण्यात घालवतात. ते स्वतःला फायनान्शियल वॉरियर म्हणजेच आर्थिक योद्धा समजतात, जो कोणत्याही आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तयार असतो. अगदी. तर आज आपण अनेक महत्वाच्या मानसिक बदलांवर चर्चा केली. श्रीमंत लोकांचा मत्सर करण्याऐवजी त्यांची प्रशंसा करणे, यशस्वी लोकांच्या संगतीत राहणे, स्वतःच्या मूल्याची जाहिरात करणे, उत्तम रिसीव्हर बनणे, समस्यांपेक्षा मोठे होणे आणि वेळेनुसार नव्हे तर परिणामांनुसार मोबदला मिळवणे. हे सगळे विचार खरंच खूप प्रभावी आहेत आणि आपल्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा देऊ शकतात. नक्कीच. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या सर्व वेल्थ फाईल्स पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतो. आपल्या दैनंदिन जीवनातील कोणती एक लहानशी सवय किंवा विचार आहे जो आपल्याला एक उत्कृष्ट रिसीव्हर बनण्यापासून किंवा परिणामांवर आधारित उत्पन्न मिळवण्यापासून रोखत आहे? आणि तो विचार बदलण्यासाठी आज आपण कोणतं एक छोटं पाऊल उचलू शकतो? सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या 4थ्या भागात तुमचं स्वागत आहे.
गेल्या भागांमध्ये आपण आपल्या मनी ब्लूप्रिंटवर म्हणजे पैशांबद्दलच्या आपल्या खोलवर रुजलेल्या मानसिकतेवर बोललो होतो. बरोबर. आणि आज आपण संपत्तीच्या अशा 5 महत्वाच्या फाईल्स उलगडणार आहोत. या फाईल्स श्रीमंत आणि सर्वसामान्य लोकांच्या विचारसरणीतला फरक अगदी स्पष्ट करतात. आपण फाईल नंबर 12 ते 16 पर्यंत जाणार आहोत. हो, आणि हे विषय खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत. म्हणजे श्रीमंत लोक एकतर हे किंवा ते असा विचार का करत नाहीत? ते पगाराऐवजी निव्वळ संपत्तीवर म्हणजे नेट वर्थवर का लक्ष ठेवतात? आणि सगळ्यात महत्वाचं, भीती वाटत असतानाही ते कामाला कसे लागतात? चला मग या विचारांच्या दुनियेत जरा खोलवर शिरूया. चला तर मग थेट 12व्या वेल्थ फाईलपासून सुरुवात करूया. श्रीमंत दोन्हीचा विचार करतात, तर गरीब एकतर हे किंवा तेचा. ह्या एकाच वाक्यात किती मोठा फरक आहे नाही का? खूप मोठा. म्हणजे श्रीमंत लोक एका विपुलतेच्या, एका अबंडन्सच्या जगात जगतात, जिथे त्यांना वाटतं की सगळं काही शक्य आहे. याउलट सर्वसामान्य लोकांची विचारसरणी ती मर्यादित असते. म्हणजे जगत सगळं मोजकच आहे किंवा तुम्हाला सगळं काही मिळू शकत नाही असं काहीतरी. अगदी तेच. पण हे खरं आहे का? म्हणजे यशस्वी करिअर आणि कुटुंबासोबतचे चांगले संबंध हे दोन्ही एकत्र शक्य आहे? किंवा व्यवसाय वाढवणं आणि आयुष्यात मजा करणं हे दोन्ही कसं काय जमेल? हाच तर तो सापळा आहे. आपल्याला लहानपणापासून एक निवडायला शिकवलं जातं, पण लेखक म्हणतो की ही एक खोटी निवड आहे. श्रीमंत लोकांना माहीत आहे की थोडी सर्जनशीलता वापरली की दोन्ही गोष्टी मिळवण्याचा मार्ग नक्कीच काढता येतो. म्हणजे पर्यायाला की प्रश्न विचारायचा? हो. जेव्हाही तुमच्यासमोर एकतर हे किंवा ते असा पर्याय येतो, तेव्हा खरा प्रश्न हा विचारायचा आहे, मी दोन्ही कसं मिळवू शकेन? हा एक प्रश्न तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. कारण तो तुम्हाला उत्तरांच्या दिशेने विचार करायला लावतो, मर्यादांच्या नाही. पुस्तकातली उदाहरणं खूप छान आहेत यावर. एकतर ते पुरवठादारासोबतच्या बोलणीचं. हो, ते उत्तम उदाहरण आहे. लेखकाला पुरवठादाराला जास्तीचे पैसे द्यायचे नव्हते, पण संबंधही चांगले ठेवायचे होते. बरोबर. सर्वसामान्य विचारसरणीनुसार एकतर तो जिंकेल किंवा पुरवठादार. पण लेखकाने दोन्हीचा विचार केला. त्याने अशी एक व्यवस्था तयार केली जिथे त्याला अतिरिक्त पैसे द्यावे लागले नाहीत आणि मोठ्या ऑर्डरमुळे पुरवठादारही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी झाला. एक प्रकारे विन विन सिच्युएशन. आणि दुसरा ॲरिझोनामधल्या घराचं उदाहरण, ते तर माझ्या चांगलंच लक्षात आहे. त्याला एका विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट आकाराचं आणि बजेटमध्ये बसणारं घर हवं होतं. आणि सगळे काय म्हणाले? सगळे एजंट्स म्हणाले, शक्य नाही. एकतर बजेट वाढवा किंवा अपेक्षा कमी करा. पण तो दोन्हीवर ठाम राहिला. आणि काय झालं? त्याला तसंच घर मिळालं. आणि तेही कमी किमतीत. म्हणजे हा फक्त योगायोग नव्हता. नाही, अजिबात नाही. हा त्या विचाराचा परिणाम होता. आणि यामागे एक मोठी गैरसमजूत दूर केली आहे. माझ्याकडे जास्त असल्यास दुसऱ्याकडे कमी असेल. हो, हे तर आपण नेहमीच ऐकतो. लेखक याला भीती आधारित प्रोग्रामिंग म्हणतो. अहो, पैसा म्हणजे काही केकचा तुकडा नाही की मी घेतला तर तुमच्यासाठी कमी उरेल. पैसा हा प्रवाही आहे. तो 5 लोकांच्या गटात फिरवलेल्या $5च्या नोटेचं सुंदर उदाहरण देतो. अच्छा. ती एकच नोट जेव्हा प्रत्येकाकडून फिरते तेव्हा ती प्रत्येकासाठी मूल्य निर्माण करते. ती संपून जात नाही. उलट ती अर्थव्यवस्थेत फिरून कित्येक पटीने मूल्य वाढवते. वा, म्हणजे हे की ते या मर्यादित विचारांच्या तुरुंगातून दोन्ही कसं शक्य आहे या अमर्याद शक्यतेच्या जगात येण्याचा हा मार्ग आहे. बरोबर. तर एकदा का तुम्ही दोन्ही शक्य आहे हा विचार स्वीकारला की तुमच्यासमोर संधींचं जग उघडं होतं. पण या संधींचा फायदा घेण्यासाठी तुमचं लक्ष योग्य ठिकाणी हवं. आणि इथेच येतो आपला 13वा मुद्दा. कोणता? श्रीमंत लोक निव्वळ संपत्तीवर म्हणजे नेट वर्थवर लक्ष केंद्रित करतात, तर गरीब लोक पगारावर लक्ष केंद्रित करतात. अरे वा, म्हणजे मी आत्तापर्यंत फक्त पगारावर लक्ष केंद्रित करून किती मोठी चूक करत होते हे आत्ता माझ्या लक्षात आलंय. समाजात नेहमी पहिला प्रश्न असतो, तुम्ही किती कमावता? हो. पण लेखक म्हणतो की श्रीमंत लोकांच्या गप्पांमध्ये प्रश्न वेगळा असतो, तुमची निव्वळ संपत्ती किती आहे? हा फरक खरंच खूप मोठा आहे. खूपच मोठा. कारण श्रीमंतीचं खरं माप तुमचा पगार नाहीये, तर तुमची निव्वळ संपत्ती आहे. निव्वळ संपत्ती म्हणजे नेमकं काय? म्हणजे तुमच्या मालकीच्या सर्व गोष्टींचं आर्थिक मूल्य, ज्यातून तुमची सगळी देणी म्हणजे कर्ज वगैरे वजा केलेली असतात. यात तुमची रोख रक्कम, गुंतवणूक, घर, गाडी, व्यवसायाचं मूल्य सगळं काही येतं. पगार महत्वाचा आहे, पण तो या समीकरणाचा केवळ एक भाग आहे. पुस्तकात निव्वळ संपत्तीचे 4 घटक सांगितले आहेत: उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि साधेपणा. मला वाटतं यातला साधेपणा हा घटक अनेक जण विसरतात.
आणि तोच सर्वात महत्त्वाचा आहे, साधेपणा, म्हणजे कमी खर्चात जगण्याची जीवनशैली तयार करणे. यामुळे काय होतं, तुमची बचत वाढते आणि गुंतवणुकीसाठी जास्त पैसे उपलब्ध होतात. पुस्तकात सू नावाच्या मुलीचं उदाहरण आहे, जिने फक्त आपली जीवनशैली साधी ठेवून वयाच्या 30व्या वर्षी आर्थिक स्वातंत्र्य मिळवलं. तिने प्रचंड कमाई केली नाही, पण जे कमावलं ते हुशारीने वापरलं. आणि इथेच तो धोकादायक पार्किन्सनचा नियम लागू होतो, की खर्च नेहमी उत्पन्नाच्या प्रमाणात वाढतो. अगदी हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. हो, माझा पगार 10,000चा असतानाही महिना संपायचा आणि आत्ता 1 लाखाचा झाल्यावरही महिना तसाच संपतो. पगार वाढला की गाडी मोठी, घर मोठं, हे एक दुष्टचक्र आहे. म्हणूनच फक्त उत्पन्नावर अवलंबून राहून श्रीमंत होता येत नाही. जोपर्यंत तुम्ही बचत, गुंतवणूक आणि खर्चावर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत तुमची निव्वळ संपत्ती कधीच वाढणार नाही. मग करायचं काय? लेखक सल्ला देतो की दर 90 दिवसांनी आपली निव्वळ संपत्ती मोजा आणि तिचा मागोवा घ्या. कारण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं जातं त्याचा विस्तार होतो. वेअर अटेन्शन गोज, एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट्स शो. अच्छा, म्हणजे जेव्हा आपण आपल्या नेटवर्थचा ट्रॅक ठेवायला लागतो, तेव्हा ती वाढवण्यासाठीचे मार्ग तुम्हाला आपोआप दिसू लागतात. म्हणजे निव्वळ संपत्ती वाढवायची असेल तर या 4 गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. पण हे सगळं कागदावर छान वाटतं. प्रत्यक्षात हे पैसे हाताळायचे कसे? इथेच व्यवस्थापनाचा मुद्दा येतो, जो आपला पुढचा 14वा मुद्दा आहे. हो, श्रीमंत लोक पैशाचे उत्तम व्यवस्थापन करतात, तर गरीब लोक पैशाचे गैरव्यवस्थापन करतात. आणि आर्थिक यश आणि अपयश यातला हा सगळ्यात मोठा फरक आहे असं मला वाटतं. अगदी. गंमत म्हणजे श्रीमंत लोक काही जास्त हुशार नसतात, पण त्यांच्या पैशांबद्दलच्या सवयी त्या वेगळ्या आणि अधिक प्रभावी असतात. लोक का टाळतात मॅनेजमेंट? 2 मुख्य कारणं आहेत. पहिलं, त्यांना वाटतं की यामुळे त्यांचं स्वातंत्र्य कमी होईल. बजेटमध्ये अडकून पडायला कोणाला आवडेल? खरंय. आणि दुसरं कारण तर त्याहूनही जास्त कॉमन आहे. कोणतं? माझ्याकडे व्यवस्थापन करण्याइतके पैसेच कुठे आहेत. मला वाटतं 90% लोक हेच कारण देतात. बरोबर. पण लेखक या दोन्ही गोष्टी तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढतो. तो म्हणतो पैशाच्या व्यवस्थापनामुळे स्वातंत्र्य कमी होत नाही, उलट मिळतं. जोपर्यंत तुम्ही पैशावर नियंत्रण मिळवत नाहीत, तोपर्यंत तुम्ही गुलामच आहात. आणि ते दुसरं कारण की पैसे नाहीत म्हणून मॅनेजमेंट नाही. जेव्हा माझ्याकडे जास्त पैसे येतील तेव्हा मी व्यवस्थापन सुरू करेन, असं म्हणणं म्हणजे मी बारीक झाल्यावर व्यायाम सुरू करेन असं म्हणण्यासारखं आहे. हा, खरंय. यासाठी तो एका लहान मुलाचं आणि आईस्क्रीमच्या कोनचं खूप सुंदर उदाहरण देतो. हो, ते मला आठवतंय. जर एखादा मूल 1 स्कूप असलेला आईस्क्रीम सांभाळू शकत नसेल, तर तुम्ही त्याला 3 स्कूपचा कोन द्याल का? अजिबात नाही. ते वायात जाणार. तसंच विश्वाचा नियमही असाच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते सांभाळू शकत नाही, तोपर्यंत तुम्हाला अधिक मिळणार नाही. म्हणून तुमच्याकडे कितीही कमी पैसे असले तरी त्याचं व्यवस्थापन करण्याची सवय लावणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी सवय, मग मोठी रक्कम. तर ती 6,000ची पद्धत काय आहे नेमकी? ही एक सोपी पण अत्यंत प्रभावी पद्धत आहे. तुमच्या प्रत्येक उत्पन्नाचे 6 भागांत विभाजन करायचं. 10% रक्कम आर्थिक स्वातंत्र्य खात्यात म्हणजे FA मध्ये टाकायची. हे पैसे कधीही कोणत्याही परिस्थितीत खर्च करायचे नाहीत. अजिबात नाही. अजिबात नाही. हे फक्त गुंतवणूक करण्यासाठी आहेत. ही तुमची सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. तिला कधीच कापायचं नाही. आणि दुसरा 10% भाग जातो खेळ खात्यात म्हणजे प्ले अकाउंटमध्ये. हे नाव गमतीशीर आहे. हो, पण यामागचा उद्देश खूप गंभीर आहे. या पैशांचा वापर फक्त आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी, चैनीसाठी करायचा आहे. स्वतःला श्रीमंत असल्याची भावना देण्यासाठी. म्हणजे महिन्याच्या शेवटी या खात्यातले पैसे खर्च करताना अजिबात अपराधी वाटून घ्यायचं नाही. उलट ते खर्च करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते खाते दर महिन्याला रिकामच झालं पाहिजे. छान आहे हे. उरलेले पैसे दीर्घकालीन बचतीसाठी 10%, शिक्षणासाठी 10%, तुमच्या दैनंदिन गरजांसाठी 50% आणि दानासाठी 10% असे विभागले जातात. जरी तुमच्याकडे फक्त 100 रुपये आले तरी त्याचे 10 रुपये या जारमध्ये टाका. ही कृती विश्वाना संदेश देते की तुम्ही अधिक पैशांची जबाबदारी घ्यायला तयार आहात. व्यवस्थापन ही सवय आहे, रक्कम नाही. हे खूप महत्वाचं आहे. आता आपण पुढच्या फाईलकडे येऊया. एकदा का आपण पैसे सांभाळायला शिकलो की पुढचा टप्पा येतो, तो म्हणजे त्या पैशाला कामाला लावण्याचा. ही आहे 15वी फाईल. श्रीमंत लोक त्यांच्या पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावतात, तर गरीब लोक पैशासाठी काम करतात. आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते.
पैशासाठी कठोर परिश्रम करा. हो, पण हे क्वचितच शिकवलं जातं की तुमच्या पैशाला तुमच्यासाठी कठोर परिश्रम करायला लावा. जगात अब्जावधी लोक रोज प्रचंड मेहनत करतायत, पण ते श्रीमंत होत नाहीत. नाही होत, कारण फक्त कठोर परिश्रमाने श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत लोक स्मार्ट काम करतात. ते सुरुवातीला पैशासाठी कठोर परिश्रम करतात, पण नंतर त्यांचा पैसा त्यांच्यासाठी कठोर परिश्रम करतो. त्यांचा अंतिम उद्देश असतो की त्यांना पुन्हा कधीही काम करण्याची गरज भासू नये. जोपर्यंत त्यांना स्वतःला काम करण्याची इच्छा होत नाही. बरोबर. आणि इथेच आर्थिक स्वातंत्र्याची खरी व्याख्या येते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काम करण्याची गरज न भासता तुम्हाला हवी असलेली जीवनशैली जगण्याची क्षमता. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमचं निष्क्रिय उत्पन्न म्हणजे पॅसिव्ह इन्कम तुमच्या एकूण खर्चापेक्षा जास्त असेल. अगदी बरोबर. निष्क्रिय उत्पन्न म्हणजे तुम्ही झोपेत असतानाही तुमचं बँक खातं वाढत राहतं. निष्क्रिय उत्पन्नाचे 2 मुख्य स्रोत कोणते सांगितले आहेत? पहिला, गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न, जिथे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो, जसं की स्टॉक्समधून मिळणारा डिव्हिडंड, बॉन्ड्स, म्युच्युअल फंड्स किंवा रिअल इस्टेटमधनं येणारं भाडं. आणि दुसरा स्रोत आहे व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, जिथे व्यवसाय तुमच्यासाठी काम करतो. म्हणजे असा कोणताही व्यवसाय जो तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय चालू शकतो, जसं की पुस्तकांची रॉयल्टी, एखादं ॲप किंवा फ्रँचायझी. इथे विचारसरणीतला फरक पुन्हा स्पष्ट दिसतो. गरीब लोक तात्काळ समाधानासाठी म्हणजे इमिडिएट ग्रॅटिफिकेशनसाठी आताचा विचार करतात. आजचा पगार आज खर्च करतात. तर श्रीमंत लोक दीर्घकालीन विचार करतात. ते आजच्या आनंदासाठी खर्च करणं आणि उद्याच्या स्वातंत्र्यासाठी गुंतवणूक करणं यात संतुलन साधतात. म्हणूनच लेखक म्हणतो, रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी थांबू नका. रिअल इस्टेट खरेदी करा आणि थांबा. कारण श्रीमंत लोक मालमत्ता म्हणजे ॲसेट्स खरेदी करतात, ज्यांची किंमत भविष्यात वाढते. आणि गरीब लोक खर्च म्हणजे एक्सपेन्सेस खरेदी करतात, ज्यांची किंमत वापरल्या क्षणी कमी होते. श्रीमंत लोक प्रत्येक डॉलरला एक बीज म्हणून पाहतात, जे पेरल्यानंतर शेकडो डॉलर्सचं झाड उगवू शकतं. हे सगळं ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं. गुंतवणूक करणं, व्यवसाय उभा करणं, पण अनेकांसाठी पहिलाच टप्पा ओलांडणं सर्वात कठीण असतं. कारण या सगळ्याच्या मुळाशी एक मोठी भावना आहे, भीती. आणि हाच आपला शेवटचा आणि 16वा मुद्दा. श्रीमंत लोक भीती असतानाही कृती करतात, तर गरीब लोक भीतीमुळे थांबतात. आपण विचार, भावना, कृती आणि परिणाम या प्रक्रियेबद्दल आधी बोललो. यात कृती हा आपल्या आंतरिक विचारांच्या जगाला आणि बाह्य परिणामांच्या जगाला जोडणारा पूल आहे. पण अनेकदा आपण कृती करतच नाही. का नाही करत? भीती, शंका आणि चिंता हे यशाच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. पण श्रीमंत लोकांना भीती वाटत नाही का? ते काही सुपर हिरो असतात का? अजिबात नाही. हाच तर सर्वात मोठा गैरसमज आहे. श्रीमंत आणि यशस्वी लोकांनाही भीती वाटते. त्यांनाही शंका येते, त्यांनाही चिंता वाटते. फरक फक्त इतकाच आहे की ते त्या भीतीला स्वतःला थांबू देत नाहीत. तर गरीब लोक भीतीमुळे एका जागी थांबून राहतात. हो. लेखक म्हणतात, यशस्वी होण्यासाठी भीती घालवणं आवश्यक नाही. पुस्तकात एक खूप सुंदर वाक्य आहे. खरा योद्धा भीती नावाच्या नागाला काबूत ठेवतो. तो त्याला मारत नाही किंवा त्याच्यापासून पळून जात नाही, तर त्याला काबूत ठेवतो. म्हणजे भीती वाटत असतानाही जे करायला हवं ते करतो. ही एक सवय आहे जी जाणीवपूर्वक लावावी लागते. भीती असूनही, शंका असूनही, अनिश्चितता असूनही कृती करण्याची सवय. आणि याचा थेट संबंध कम्फर्ट झोनशी आहे, नाही का? अगदी. आरामदायी वाटणं हे तुमचं आत्ताचं स्थान आहे. पण जर तुम्हाला आयुष्यात पुढच्या स्तरावर जायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावंच लागेल. कारण खरी वाढ ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच होते. पण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा हे वाक्य इतकं वापरलं गेलंय की त्याचा अर्थच हरून गेलाय असं वाटतं मला कधी-कधी. खरं आहे. याचा अर्थ आहे अस्वस्थ म्हणजे अनकम्फर्टेबल होण्याची तयारी ठेवणे. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता, नवीन जबाबदारी घेता किंवा धोका पत्करता, तेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटतं. आणि जेव्हा आपण अस्वस्थ असतो तेव्हाच तुमची खरी वाढ होत असते. लेखक एक साधं पण शक्तिशाली सूत्र देतो. CZ = WZ. CZ = WZ. हो. तुमचा कम्फर्ट झोन तुमच्या वेल्थ झोन एवढाच असतो. जर तुम्हाला तुमची संपत्ती वाढवायची असेल, तर तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन वाढवावा लागेल.
श्रीमंत लोक गैरसोय आणि अस्वस्थता स्वीकारायला तयार असतात, कारण त्यांना माहीत आहे की यशासाठी ती किंमत मोजावीच लागते. तर आज आपण विचारसरणीतल्या 5 अत्यंत महत्वाचे पैलू पाहिले. दोन्हीचा विचार करण्यापासून ते भीत असतानाही कृती करण्यापर्यंत. प्रत्येक फाईल ही आधीच्या फाईलवर आधारित आहे. हो, आणि या सगळ्या चर्चेचा शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आज चर्चा केलेल्या 5 वेल्थ फाईल्सपैकी कोणती फाईल किंवा कोणती कृती ऐकल्यावर तुम्हाला सर्वात जास्त अस्वस्थ वाटलं? म्हणजे निव्वळ संपत्तीचा हिशोब मांडणं, की पैशांचे 6 भागांत व्यवस्थापन करणं? किंवा तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन सुरू करण्याची कल्पना? आणि कदाचित जी गोष्ट आपल्याला सर्वात जास्त अस्वस्थ करते तीच आपल्यासाठी या क्षणी सर्वात महत्त्वाची असू शकते. बरोबर. कारण लेखकाच्या मते तुमची खरी वाढ आणि तुमची खरी संपत्ती तुमच्या कम्फर्ट झोनच्या सीमेपलीकडेच तुमची वाट पाहत आहे. यावर नक्की विचार करायला हवा. सिक्रेट्स ऑफ द मिलियनेअर माइंड या पुस्तकावरच्या आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण मानसिकता, पैशांचे आराखडे, मनात खोलवर रुजलेले विचार या सगळ्यावर बोललो. हो. पण या सगळ्या ज्ञानाचा उपयोग काय जर आपण ते प्रत्यक्षात वापरलंच नाही? अगदी बरोबर मुद्दा मांडलाय तुम्ही. मला वाटतं आज आपण त्याच मोठ्या प्रश्नाचे उत्तर शोधणार आहोत. म्हणजे काय करायचं हे माहीत असूनही आपण ते का करत नाही? आणि या पुस्तकाचा शेवटचा भाग याच गोष्टीवर केंद्रित आहे, विचारांना कृतीत बदलण्यावर. खरं तर हा भाग 2 मोठ्या आणि शक्तिशाली संकल्पनांवर उभा आहे. कोणत्या? पहिली म्हणजे आपल्या सोयीच्या कक्षेच्या, म्हणजे आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाण्याची हिंमत. आणि दुसरी, मला सगळं माहीत आहे ही भावना सोडून आयुष्यभर शिकत राहण्याची तयारी. श्रीमंत मानसिकतेचा हाच खरा पाया आहे. चला तर मग यावरच अधिक खोलवर बोलूया. पुस्तकात एक वाक्य आहे जे वाचून खरंच अंगावर काटा येतो. कम्फर्ट किल्स. हो, आराम आपल्याला मारतो. बरोबर. आणि सुरुवातीला हे थोडं म्हणजे अतिशयोक्तीचं वाटतं की नाही, आरामात राहणं कोणाला नाही आवडणार. अगदी. पण लेखक म्हणतात की यशस्वी लोकांचा कम्फर्ट झोन खूप मोठा असतो. आणि ते तो सतत वाढवत असतात. बरोबर. कारण खरी वाढ, खरा विकास हा अस्वस्थतेतच होतो. विचार करा, आपण जेव्हा जिममध्ये जातो तेव्हा स्नायू कधी वाढतात? जेव्हा आपण त्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा थोडं जास्त ताणतो. हो, बरोबर. कम्फर्ट झोनचंही तसंच आहे. तिथे राहून आपण फक्त तेच करत राहतो जे आपल्याला आधीपासूनच येतं. वाढीला शून्य वाव असतो. म्हणूनच लेखक सांगतात की जेव्हा भीती किंवा अस्वस्थता वाटेल तेव्हा मागे हटण्याऐवजी पुढे पाऊल टाका. अगदी. त्या भावनांना फक्त भावना म्हणून स्वीकारा. त्या तुम्हाला थांबवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यांना तशी परवानगी देत नाही. आणि याच मुद्द्याला अधोरेखित करण्यासाठी लेखकाने एक उदाहरण दिलं आहे, जी खरं सांगायचं तर मला वाचताना थोडं अविश्वसनीय वाटलं होतं. ॲरो ब्रेक एक्सरसाइज. हो, बाण तोडण्याचा व्यायाम. म्हणजे एक पोलादी टोक असलेला बाण आपल्या घशाच्या मऊ भागावर ठेवायचा आणि चालत जाऊन मानेच्या जोरात तो तोडायचा. हे ऐकूनच भीती वाटते. तेच तर. याचा आणि श्रीमंत होण्याचा काय संबंध असा प्रश्न पडतो. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे, पण इथे मुद्दा बाण तोडण्याचा नाहीये, तर त्यामागच्या मानसिकतेचा आहे. लेखक सांगतात की जे लोक 100% वचनबद्धतेने, पूर्ण विश्वासाने पुढे जातात ते तो बाण सहज तोडतात. हो, पण जे अर्ध्या मनाने, भीतीने पुढे जातात ते अयशस्वी होतात. आणि त्यांना इजा होण्याची शक्यता असते. यातून शिकण्यासारखी सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आपलं मन इतिहासातील सर्वात मोठं सोप ऑपरा लेखक आहे. हां, म्हणजे ते सतत अशा कथा रचत असतं ज्या कधी घडल्याच नाहीत आणि कदाचित कधी घडणारही नाहीत. बाण घशात घुसला तर, मी अयशस्वी झालो तर, ह्या सगळ्या मनाच्या कथा आहेत. हे मला मार्क ट्वेन यांच्या त्या प्रसिद्ध वाक्याची आठवण करून देतं. कोणतं? माझ्या आयुष्यात हजारो समस्या होत्या, ज्यापैकी बहुतेक प्रत्यक्षात कधी घडल्याच नाहीत. अगदी. आपल्या मनातल्या भीत्या खऱ्या धोक्यापेक्षा खूप मोठ्या असतात. आणि याच संदर्भात पुस्तकातील तुम्ही तुमचे मन नाही आहात ही संकल्पना खूप महत्वाची वाटते मला. हो, आपण आपल्या मनाला आपल्यापेक्षा खूप मोठं समजतो, पण ते आपल्या शरीराचा एक भाग आहे, जसं आपला हात किंवा पाय. आता कल्पना करा की तुमचा हात तुमच्या मनासारखा वागायला लागला, सतत बडबड करणारा, तुम्हाला मागे खेचणारा, तर तुम्ही काय कराल? त्याला प्रशिक्षित करेन. बरोबर. मनाचंही तसंच आहे. त्याला स्वतःवर राज्य करू देण्याऐवजी त्याला प्रशिक्षित करणं हे यश आणि आनंदासाठी सर्वात महत्त्वाचं कौशल्य आहे. पण हे ऐकायला सोपं वाटतं. प्रत्यक्षात जेव्हा नकारात्मक विचार येतात, जसे की मी हे करू शकत नाही, तेव्हा त्यांना बाजूला ठेवणं ते अवघड आहे. हो,
आणि इथेच लेखक पॉवर थिंकिंग आणि पॉझिटिव्ह थिंकिंग यातला फरक सांगतात. हा फरक महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे काय? सगळं काही ठीक आहे असं स्वतःला खोटं सांगणं. जरी आतून तसं वाटत नसलं तरी. अगदी. याउलट पॉवर थिंकिंग म्हणजे हे ओळखणं की आपले विचार हे अंतिम सत्य नाहीत. ते फक्त एक दृष्टिकोन आहेत. बरोबर. आपल्या मनाने रचलेली एक कथा आणि मग स्वतःला प्रश्न विचारायचा, ही कथा मला पुढे घेऊन जाणारी आहे की मागे खेचणारी? आणि जर ती मागे खेचणारी असेल तर जाणीवपूर्वक एक नवीन, अधिक एम्पॉवरिंग कथा निवडायची. अगदी. आणि मला वाटतं खरी अडचण इथेच येते. कारण आपली जुनी कथा इतकी घट्ट रुजलेली असते की नवीन कथेवर विश्वास ठेवणं कठीण जातं. बरोबर. म्हणूनच याला सरावाची गरज आहे. सुरुवातीला हे विचित्र वाटेल. जेव्हा तुम्ही मी हे करू शकत नाही या विचाराला बदलून मी हे शिकू शकेन असं म्हणता, तेव्हा आतून एक आवाज येतो, खोटं बोलू नकोस. हो, येतोच तो आवाज. पण सरावाने तुम्ही त्या नकारात्मक आवाजाला कमी आणि नवीन सकारात्मक आवाजाला जास्त महत्त्व द्यायला शिकता. तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षक बनता. आणि एकदा का तुम्ही हे करू शकलात की तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम नाही तर मालक बनता. बरोबर. तर मनाला प्रशिक्षित करून आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून आपण स्वतःला तयार करतो. पण तयार होऊन काय करायचं? मला वाटतं ही तयारीच आपल्याला त्या पुढच्या आणि सर्वात महत्त्वाच्या सवयीकडे घेऊन जाते. वेल्थ फाईल नंबर 17. हो. श्रीमंत लोक सतत शिकतात आणि वाढतात. गरीब लोकांना वाटते की त्यांना आधीच सर्व काही माहीत आहे. आणि यातली सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ते 3 शब्द, मला ते माहीत आहे. हो. लेखक म्हणतात की एखादी गोष्ट माहीत असण्याची खरी कसोटी म्हणजे ती प्रत्यक्षात जगणे. जर कोणी खरोखर श्रीमंत आणि आनंदी नसेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की त्याला अजून बरंच काही शिकायचं आहे. इथेच लेखकाचं ते प्रसिद्ध वाक्य लागू होतं, तुम्ही एकतर बरोबर असू शकता किंवा श्रीमंत असू शकता. वर दोन्ही एकाच वेळी नाही. याचा नेमका अर्थ काय? बरोबर असणं म्हणजे काय? बरोबर असणं म्हणजे आपल्या जुन्या विचारसरणीला, आपल्या जुन्या सवयींना चिकटून राहणे. ज्या विचारांमुळे आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचलो आहोत तेच विचार आपल्याला पुढे घेऊन जातील असा खोटा आत्मविश्वास बाळगणे. म्हणजे नवीन काही शिकायला तयार नसणं. अगदी. नवीन काहीतरी शिकण्यासाठी आधी मान्य करावं लागतं की कदाचित माझी पद्धत योग्य नाही, कदाचित मला काहीतरी नवीन शिकण्याची गरज आहे. आणि हा इगो बाजूला ठेवणं अनेकांना कठीण जातं. बरोबर. आणि मग ते शिक्षण घेण्यासाठी वेळ नाही किंवा पैसा नाही अशी कारणं देतात. हो. यावर बेंजामिन फ्रँकलिन यांचे एक वाक्य आहे, जर तुम्हाला शिक्षण महाग वाटत असेल तर अज्ञान आजमावून बघा. वाह. म्हणजे काहीतरी न शिकल्यामुळे होणारं नुकसान हे शिकण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा खूप जास्त असतं. खूप जास्त. आणि गंमत म्हणजे गरीब लोक सल्ला कोणाकडून घेतात? त्यांच्यासारख्याच आर्थिक परिस्थितीत असलेल्या मित्रांकडून. हो. हे असं झालं की वजन कसं कमी करायचं हे विचारण्यासाठी आपण आपल्यापेक्षा जास्त वजन असलेल्या मित्राकडे जातोय. अगदी उत्तम उदाहरण आहे. याउलट श्रीमंत लोक त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आणि यशस्वी लोकांकडून शिकतात. ते सेमिनार, कोर्स, पुस्तकं यांवर पैसे खर्च करतात. कारण त्यांना माहीत आहे की ती एक गुंतवणूक आहे. बरोबर. पुस्तकात एका ऑलिम्पिक स्कीयरची गोष्ट आहे. तो लहानपणी त्याच्या मित्रांमध्ये सर्वात वाईट स्कीयर होता. हो. पण त्याने मेहनत घेतली, तज्ज्ञांकडून प्रशिक्षण घेतलं आणि लवकरच तो सगळ्यांच्या पुढे निघून गेला. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते, प्रत्येक मास्टर एकेकाळी डिझास्टर होता. यश हे एक शिकण्यासारखं कौशल्य आहे, ते जन्मजात मिळत नाही. आणि हेच आपल्याला पुस्तकातील एका सर्वात महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन येतं. बी, डू, हॅव हा यशाचा क्रम. हो. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सामान्यतः लोकांना वाटतं की जर माझ्याकडे हॅव खूप पैसे असते तर मी हवं ते करू शकलो असतो. आणि मग मी एक यशस्वी हटइदेड झालो असतो. पण श्रीमंत लोकांची विचारसरणी याच्या अगदी उलट असते. ते समजतात की खरा क्रम आहे बी, मग डू आणि मग हॅव. म्हणजे आधी यशस्वी असणं महत्वाचं आहे. बरोबर. जर मी एक यशस्वी व्यक्ती बनलो, ज्ञानी, कुशल, सकारात्मक दृष्टिकोन असलेला, तर मी यशस्वी लोक करतात त्या गोष्टी करू शकेन आणि मग मला हवं ते सर्व आपोआप मिळेल, ज्यात भरपूर पैसेही आले. म्हणजे एका महान शेफसारखं तो आधी उत्तम जेवण बनवणारा असतो. मग तो ते रोज बनवतो. आणि मगच त्याला यश आणि पैसे मिळतात. तो आधी पैशांची वाट बघत बसत नाही. अगदी. म्हणजे लक्ष पैसे मिळवण्यावर नाही तर तशी व्यक्ती बनण्यावर असायला हवं जी यश आणि पैसा आकर्षित करू शकेल. तुमची बाह्य दुनिया ही तुमच्या आतल्या दुनियेचं प्रतिबिंब आहे.
जर तुम्ही स्वतःला एक सक्षम, ज्ञानार्थी आणि वाढणारी व्यक्ती म्हणून घडवलं तर यश आपोआप तुमच्याकडे खेचलं जाईल. आणि याचा थेट संबंध तुमच्या कौशल्याशी आहे. हो, लेखक एक साधं सूत्र सांगतात. सर्वात जास्त पगार मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोत्तम बनावे लागेल. श्रीमंत लोक त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. ते सतत शिकत राहतात आणि स्वतःला अपडेट करत राहतात. बरोबर. ठीक आहे. तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं, मनाला प्रशिक्षित करणं आणि सतत शिकत राहून एक यशस्वी व्यक्ती बनणं, हे ध्येय आहे. पण पुस्तकाच्या शेवटी लेखक विचारतात, मग आता पुढे काय? आणि सांगतात, बोलणं सोपं आहे. हो, खरा बदल कृतीतून येतो. मग ही कृती नेमकी कोणती? आणि इथेच लेखक आपल्याला एक कृती आराखडा देतात. ते म्हणतात, नुसतं पुस्तक वाचून काहीही होणार नाही. खरा बदल तेव्हाच होतो जेव्हा तो आपल्या सवयीचा भाग बनतो. अगदी. लेखकाच्या मते कोणताही बदल कायमस्वरूपी होण्यासाठी तो सेल्युलर पातळीवर झाला पाहिजे. हा शब्द थोडा जड वाटतो. पण याचा सोपा अर्थ असा की तुमच्या मेंदूची वायरिंग पुन्हा तयार झाली पाहिजे. बरोबर. जसं आपण विचार न करता गाडी चालवतो किंवा सायकल चालवतो, त्याचप्रमाणे पैशांबद्दलचे सकारात्मक विचार आपल्या अंगवळणी पडले पाहिजेत. आणि हे फक्त वाचनाने नाही, तर सरावानेच शक्य आहे. हो. म्हणूनच लेखक या पुस्तकातील सर्व व्यायाम पूर्ण करण्याचा, त्यांनी दिलेल्या घोषणा रोज मोठ्याने म्हणण्याचा सल्ला देतात. आणि त्या 17 वेल्थ फाईल्स सतत आठवण्याचा. ते तर असंही म्हणतात की हे पुस्तक वर्षातून किमान एकदा तरी वाचा. हो, मला आठवते, मी जेव्हा हे पुस्तक दुसऱ्यांदा वाचलं तेव्हा मला अशा अनेक गोष्टी सापडल्या ज्या पहिल्यांदा माझ्या लक्षातच आल्या नव्हत्या. का? कारण पुस्तक तेच होतं, पण मी बदलले होते. अगदी बरोबर. कारण पुनरावृत्ती ही शिकण्याची जननी आहे. तुम्ही जेवढा या तत्वांचा सराव कराल, तेवढे ते तुमच्यासाठी नैसर्गिक आणि स्वयंचलित होतील. तुमची जुनी नकारात्मक आर्थिक प्रोग्रॅमिंग हळूहळू नाहीशी होईल आणि नवीन समृद्धीची प्रोग्रॅमिंग तिची जागा घेईल. आणि सर्वात शेवटी लेखक या वैयक्तिक बदलाला एका मोठ्या वैश्विक ध्येयाशी जोडतात. हा बदल फक्त आपल्यापुरता मर्यादित नाही. हो. जेव्हा प्रत्येक व्यक्ती स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवते, तेव्हा संपूर्ण जगाची चेतना वाढते असं ते म्हणतात. हे खूप मोठं विधान आहे. पण खरं आहे. जगातील बहुतांश समस्या या लोकांच्या भीती, द्वेष आणि माझ्याकडे पुरेसं नाही या भावनेतून निर्माण होतात. जर आपण स्वतःला भीतीतून धैर्याकडे, द्वेषातून प्रेमाकडे आणि अभावातून समृद्धीकडे नेलो, तर आपण नकळतपणे जगात अधिक सकारात्मकता पसरवतो. म्हणजे स्वतःला आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत विकसित करणे हे केवळ आपलं कर्तव्य नाही, तर ते जगासाठी दिलेलं एक मोठं योगदान आहे. लेखकाच्या शब्दात सांगायचं तर, जर तुम्हाला जग एक चांगलं ठिकाण बनावं असं वाटत असेल, तर त्याची सुरुवात स्वतःपासून करा. बरोबर. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते, केवळ माहिती गोळा करून काहीही साध्य होत नाही. खरा बदल तेव्हाच घडतो जेव्हा आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून ती माहिती कृतीत आणतो आणि आयुष्यभर शिकण्याची तयारी ठेवतो. आणि या सगळ्याचा गाभा त्या बी, डू, हॅव या क्रमात दडलेला आहे. यशस्वी असणे ही पहिली पायरी आहे. अगदी. तर यावर विचार करण्यासाठी एक प्रश्न असा आहे की जर आपलं अंतिम ध्येय फक्त श्रीमंत होणे हे नसून श्रीमंती निर्माण करण्यास आणि टिकवण्यास सक्षम व्यक्ती बनणे हे असेल, तर मोठी पावले उचलण्याआधी त्या असण्यामध्ये असा कोणता सर्वात लहान बदल आहे जो उद्यापासून लगेच अंमलात आणता येईल?